नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा, आज पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे. त्या अनुषंगाने पविवर्तक त्यांनी जे शक्तिपात दीक्षांबद्दल सांगितलेली माहिती दिलेली, त्याच्याबद्दल आज थोडं आम्हाला सगळ्यांना सांगा. श्रीराम, नमस्कार. सर्व देव माझा चॅनल वरील सर्व भक्तांना असं मी म्हणेन की खूप खूप धन्यवाद की जो प्रतिसाद आपण परिस्पर्श ह्या माझ्या गुरूंच्या भागांना जो दिलात आणि आपल्या कमेंट्स मी वाचल्या, तर सर्वांचे खूप आभार. हा आजचा भाग जो आहे म्हणजे आपण हा त्याचाच तिसरा भाग असं समजू, कारण हे जे ज्ञान आहे हे जसं मागच्या भागामध्ये मी म्हटलं होतं की मला ज्ञानेश्वरी पाहिजे होती, तेव्हा डॉक्टर पविवर्तक यांच्याकडनं जो शक्तिपात योग झाला त्याच्या अनुषंगाने आणि ज्ञानेश्वरी म्हणजे मुख्यत्वे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताई हे काय आहे हे नंतर आमच्या डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं. म्हणून आणि वास्तविक आज पुण्यामध्ये माऊलींची पालखी यायची, तर अगदी पहाटेच हे ठरलं की आज आपण तिसरा भाग करू, आणायचा माऊली आपल्या नगरी येत आहेत म्हणून. तर थोडंसं असं सांगतो की ज्ञानेश्वरी जेव्हा आपण वाचण्यास घेतो तर त्याची पूर्व म्हणजे ज्ञानेश्वरांचं घराण्याचं मूळ किंवा ह्याची सुरुवात कशी झाली. असं होत नाही की ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला, अवतार घेतला आणि समाजाला प्रबोधन केलं, पण ह्या सर्व गोष्टी किंवा हा अवतार घेण्यामागं कारण आणि सर्वसामान्य आपण जे अध्यात्मात आज सुद्धा प्रश्न येतात, हे प्रश्न अगदी माऊलींपासनं सुरू झालेले आहेत. तर त्यामुळं थोडंसं त्याच्यावरती प्रकाश आणि मग नंतर माझ्या गुरूंनी त्याच्याबद्दल दिलेलं ज्ञान हे आज थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो. दादा, याच्यामध्ये ना एक थोडीशी विषयांतर नाही करत आहे. हाच एक प्रश्न मी तुम्हाला काल विचारला होता, तर याचं उत्तर द्या की आपण व्यावहारिक ज्ञान जे असतं, आपण जन्म घेतो, आपण ते ABCD पासून शिकतो, ते इंजिनिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करून नोकरीला लागतो आणि ते आयुष्यभर आपल्याला पुरतं, कारण त्याच्यातून आपल्याला आपलं उत्पन्न मिळतं, अर्थार्जन होतं. त्याच वेळेला जेव्हा आपण अध्यात्मामधले जाऊन आपण परमार्थाबद्दल थोडीशी माहिती घेतो, आपण सत्कर्म करतो, जाणून बुजून सत्कर्म करतो की बाबा आपल्या हातून काही चूक न घडावी, ही अपेक्षा असते की आपल्याला पुढे जाऊन मोक्ष प्राप्त व्हावी. पण जेव्हा असं पण बघतोय की जेव्हा काय काय पुनर्जन्म, एक जन्म झाला लहान मुलाचा, 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या पोराला अख्खच्या अख्खं पुस्तक पाठ, पोथी पाठ. बरोबर. 13-14 वर्षाचा झाला जो व्यक्ती 80 वर्षाचा अचीव करू शकला नाही, तो 15-12-13 वर्ष. ज्ञानेश्वरच महाराज हे सर्वात मोठं उदाहरण. त्याच्याबद्दल पण थोडंसं नक्की सांगतो. आपण जो सरांनी प्रश्न विचारला त्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया. भगवद्गीता ही जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला आणि सर्व विश्वाला कळावी म्हणून त्यांनी ते अर्जुनाला सांगितली, कारण शेवटी एखादी गोष्ट किंवा एखादी ज्ञानरूप अवस्था, ज्ञानरूप संदर्भ हे जेव्हा समाजापर्यंत पोचवायचं असतं, तेव्हा कोणीतरी मध्ये एक दुवा लागतो. तेव्हा भगवंतांनी अर्जुन हा त्याच्यामध्ये निवडलं होतं. अर्जुन व्यक्तिमत्व, त्याचं कारण की अर्जुन हा स्थितप्रज्ञ होता आणि पुरुष होता. म्हणजे बाकीचे पुरुष या शब्दाचा अर्थ म्हणजे मेल फिमेल असा तुम्ही घेऊ नका. म्हणजे पुरुष कशाला म्हणतात की वक्षस्थळ ज्याला नसतात त्याला पुरुष म्हटलं जातं. तर अर्जुन हा स्थितप्रज्ञ असल्यामुळे आणि ज्ञानी होता, त्यामुळे भगवंतांनी त्याची निवड केली होती आणि त्या अनुषंगानेच सर्व समाजाला हे भगवद्गीता हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर झालं असं की भगवंतांनी हे देववाणीमध्ये अर्जुनाला हा उपदेश केला. देववाणी म्हणजे संस्कृत भाषेमध्ये याचं पूर्ण जे काही स्पष्टीकरण होतं हे भगवंतांनी योगांच्या द्वारे, म्हणजे त्याच्यात जसे ज्ञानयोग, कर्मयोग, अर्जुन विषाद योग असे अनंत योग आहेत, तर ते सांगितले.
आणि जेव्हा अवतार संपला आणि अवतार संपल्यानंतर असं झालं की भगवद्गीता तर सांगितली, पण ही भगवद्गीता समाजापर्यंत ते ज्ञान जे भगवंतांनी अर्जुना मार्फत द्यायचा प्रयत्न केला होता तर ते पोचत नव्हतं. त्याचं कारण असं की देववाणी म्हणजे संस्कृत वाणी ही थोडीशी समजायला अवघड होती. आणि मग तेव्हा असं आपण काही गोष्टी आपण म्हणतो ना की पौराणिक कथा, तर पुराणांच्या कथा, तर पौराणिक शब्दाचा अर्थ काय की पुराणांमध्ये जी आपले वेद आहेत किंवा ज्ञान आहेत, आपले देव देवता आहेत, तर ह्यांचा संदर्भ किंवा ह्यांच्या गोष्टी, ह्यांच्या चमत्कार हे कसे समजून घ्यायचे ना, ते कुठल्या तरी गोष्टीच्या स्वरूपात ते समजवले जातात. त्याला आपण म्हणतो की पौराणिक कथा, म्हणजे पौराणिक हा शब्द कथेंसाठी वापरला जातो. तर तेव्हा असं झालं की स्वर्गामध्ये चर्चा झाली की भगवद्गीता सांगितली पण अजून ती लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, तर काय करायचं. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की विष्णू हा स्थितीचा स्वामी आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय, तसा विष्णू हा स्थितीचा स्वामी आहे. तर त्यांनी असं ठरलं की मायबोलीमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये ही ज्ञानेश्वरी स्वरूपात ही समाजापर्यंत पोचवायची. आणि अर्थात ब्रह्मा, महेश आणि विष्णू ह्या तिघांची आणि आदिमाता असं सगळ्यांचं ठरलं. कारण प्रत्येक जे काही अवतार झाले, म्हणजे रामाचा अवतार असो किंवा कृष्णाचा अवतार असो, सर्व देवदेवतांनी वेगवेगळ्या भूमिका प्रत्येक वेळी पार पाडलेल्या आहेत. विविध त्यावेळी पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. तसं इथं ज्ञानेश्वरी हा जेव्हा अवतार घ्यायचा ठरला आणि आपल्याला सर्वांनाच देवर्षी म्हणजे नारद मुनी माहिती आहे की नारद मुनी म्हणजे इकडची गोष्ट तिकडं, तिकडची गोष्ट इकडं, पण वाईट नाही, चांगलं कसं त्याच्यातनं निर्माण होईल ह्याच्यासाठी करणारा एक व्यक्तिमत्व जे भगवान विष्णूंना प्रिय होतं. आणि तर तेव्हा विष्णूंनी माता पार्वतीला सांगितलं की आईसाहेब बघा, दरवेळी हे विष्णू महाराज जे काही अवतार घेतात ते कसं राजवाड्यामध्ये स्वतः राजा असतात किंवा रामाच्या ह्याच्यामध्ये स्वतः राजाच होते, ते कसं आरामात राहतात. आणि ब्रह्मदेवता किंवा शंकर तुमचा यजमान तर अगदी भोळेच आहेत, तर ते त्यांना म्हणजे कामाला लावायचं आणि स्वतः मात्र मजा करायची. तर असं जरा तुम्ही बघा बरं का. तर असं नारद मुनींनी पार्वतीला सांगितलं आणि पार्वतींनी परत शंकराला सांगितलं, नाही यावेळी तुम्ही काही मला सांगू नका, मुख्य भूमिका तुम्ही पार करायची. आता हे परत संभाषण आपण ही परत सांगतोय, ह्याला पुरावा काय, घडलं काय. कथा जेव्हा एखादं कथानक किंवा एखादी गोष्ट घडते तर त्याच्यामध्ये जे जुने ज्यांनी लिहिलं तर त्यांनी विचार काय केला किंवा ऋषीमुनींनी काय कुठं लिहून ठेवले ना, त्याच्या आधारे ह्या गोष्टी सगळ्या समाजापर्यंत येतात. आणि मग विष्णू महाराज म्हणाले की ठीक आहे, ह्यावेळी मी अगदी तुम्ही म्हणतायत ना सगळ्यात जास्त हाल मी सोसेल, असं भगवान विष्णूने सांगितलं. अवतार घ्यायचा ठरला. ब्रह्माने सांगितलं की मी ह्याचा सोपान महाराजांचा अवतार घेतो. शंकर महाराजांनी महादेवाने सांगितलं मी निवृत्तीनाथांचा घेतो. कारण पार्वतीने सांगितलं असतं ना, दरवेळी तुम्ही आपले दुय्यम रोल करता, यावेळी मुख्य रोलमध्ये तुम्ही राहा. ठीक आहे म्हणले. विष्णू म्हणले की मी ठीक आहे, ज्ञानेश्वरांची भूमिका करतो की तिथं मी हाल अपेक्षा सोसेल. आणि चौथी शेवटी काय झालं की या सगळ्यांची शक्ती आदिमाता, मग ती देवी म्हणली की मी मुक्ताईचं काम करते, मी तुमची बहीण होते. म्हणून असं ह्या चौघांचं ठरलं की हे अवतार घ्यायचे. हे तिथं फक्त अवतार घ्यायचे असं ठरलं. आणि मग कथानक पुढं हे चालू होतं ते ज्ञानेश्वरीचं. हे कळाचं मुख्य म्हणजे सांगायचं आज कारण असं आहे की हे खूप जणांना माहीतच नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये आपण फक्त बाहेरनं आणतो आणि ओम नमोजी आद्यापासनं
वेद प्रतिपाद्य इथपासून सुरुवात करतो, ज्ञानेश्वरीला सुरुवात डायरेक्ट. पण आपण सर्वसामान्य जीवन जगत असताना की परमेश्वराला सुद्धा किती भोगाला लागलेला आहे किंवा त्याचं स्वतःचं जीवन काय होतं हे कळणं गरजेचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज हे एकमेव असं मी पात्र म्हणेन किंवा कॅरेक्टर म्हणेन की असं होतं की ते फक्त आणि फक्त अमृतच ओकत गेले. ओकत शब्द एवढ्यासाठी म्हटलं की ओकार जे असते ना त्याच्यात असं हे नसतं, ते एकसंध असते. ओकणं म्हणजे फक्त आपण अपचन झालं की ओकणं असं नाहीये. तर ते जो शब्द ते बोलले ते अमृत होते, म्हणून त्याला अमृतवाणी असं आपण म्हणतो. की तर आता सुरुवात कशी झाली याची, तर ज्ञानेश्वरांचे आजोबा म्हणजे गोविंद पंत हे आणि मीराबाई ही आजी, तर ह्या दोघांना मूल होत नव्हतं. आणि मूल होत नव्हतं, पण गोविंद पंत हे आपल्याला माहिती आहे की तेव्हा काळामध्ये काही असं वेगळे काही उद्योगधंदे नसायचे. पण गोविंद पंतांचा तेवढा छोटा मोठा जो काही तेव्हा व्यापार असो, पण एक खंत होती की आपल्या पोटी मूल नाही, म्हणून कायम ते व्रत वैकल्य तेव्हा म्हणजे पुरुष सुक्ताची किंवा आपली शंकराची स्त्री सुक्त पुरुष हे सगळी आवर्तनं तेव्हा त्यांच्याकडे चालायची. आणि एक दिवस पुरुष सुक्ताचं आवाहन होतं, पूर्ण सगळं मीराबाई ह्या जेवण प्रसाद वगैरे छान करून येतात, पण डोळ्यामध्ये पाणी असतं की ज्याच्यासाठी हा अट्टहास करतोय, म्हणजे पदरी काही पोर नाहीये, म्हणजे एवढी वर्ष लग्न होऊन झाली तरी काही मूल नाहीये, तर आता काय करायचं म्हणून. आणि पहिला पुरुष सुक्ताला विष्णूला प्रसाद दाखवला जातो, जेवायला सुरुवात करतात आणि दरवाजावरती अलख निरंजन म्हणून आवाज ऐकू येतो. गोविंद पंत बघतात आणि रमाबाई पण बघतात की कोण आलंय, तर दरवाजामध्ये गहनीनाथ उभे असतात आणि गहनीनाथ हे भिक्षा मागायला येतात की माई भिक्षा वाढ म्हणून. आणि भिक्षा जेव्हा त्या रमाबाई वाढायला जातात तेव्हा गहनीनाथ बघतात की तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि विचारतात, माते काय झालं. तर म्हणे महाराज एवढेच सगळी व्रतवैकल्य केली पण पोटी काही म्हणजे मूल नाही, ही खंत आहे. आणि ते म्हणतात काळजी करू नको, तुझे जे नातू होतील ते खूप प्रसिद्ध होतील, म्हणजे ते आपलं नाव हे जगतामध्ये प्रसिद्ध करतील. आणि एवढा आशीर्वाद देतात आणि विभूती देऊन ते निघून जातात. गोविंद एखादी गोष्ट आपल्यावरती जेव्हा असं आपल्याला आशीर्वाद पर काही मिळतं तेव्हा पटकन आपलं डोकं चालत नाही की आशीर्वाद काय दिला होता. आणि मग ते गोविंद पंत म्हणतात की अगं ऐकलंस का तू, त्यांनी आशीर्वाद काय दिला की आपले नातवंड म्हणजे आपल्याला मूल होणार हे निश्चित झालं ना, नातवंड हे होतील म्हणजे तर तू निश्चिंत राहा. आणि मग नंतर त्यांना दिवस जातात आणि त्यांच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म होतो, जे ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत. त्यांचं शिक्षण लहानपणापासून सुरू व्हायला लागतं, हुशार असतात आणि ऋग्वेदाची त्यांना विशेष आवड होती विठ्ठलपंतांना, त्याच्या रुचा तोंडपाठ व्हायच्या. आणि जसं लहान मुलाचं शिक्षण असतं तेव्हा काही अशा पाठशाला वगैरे नसायच्या की म्हणजे गुरुकुल किंवा कोणाच्या घरी जो अधिकारी व्यक्ती असतो त्याच्याकडनं जाऊन ते शिक्षण घेतलं जायचं. मग विठ्ठलपंतांचं शिक्षण चालू होतं, मुलगा थोडासा मोठा होतो आणि आईबाबांना म्हणतो की माझं शिक्षण पूर्ण झालंय तर एकदा मला असं वाटतं की मी जरा जग फिरून यावं, तीर्थयात्रा करून यावी, जरा दर्शन बाहेर करून यावी. आणि गोविंद पंत म्हणतात ठीक आहे, हरकत नाही, मुलगा मोठा झालेला आहे, ज्ञानी आहे, बाहेर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि मग तो विठ्ठलपंत बाहेर पडतात आणि बाहेर पडता पडता ते
जसे तीर्थक्षेत्री भेट देत देत अलंकापुरी म्हणजे आजची आळंदी तिथे येतात. आता हा झाला ज्ञानेश्वरांच्या आजी आजो म्हणजे विठ्ठलपंतांचा भाग. आणि आता याची दुसरी बाजू काय तर रुक्मिणी म्हणजे ज्ञानेश्वरांचे आईचे वडील म्हणजे आजोबा, त्यांचं नाव होतं सिद्धोपंत आणि आजीचं नाव होतं उमाबाई. आणि ह्यांना एक मुलगी, ह्यांना कुठलाही विनासायास मूल झालेलं होतं ते म्हणजे रुक्मिणी. आणि रुक्मिणी ही लहानपणापासून ती पण हुशार, सात्विक भाव, श्रीकृष्णाची भक्त, छोटीशी मूर्ती केलेली आणि रोज त्याला या अलंकापुरी मधल्या झाडांमधलं सुगंधित फुलं आणून त्याची माळ करून घालायची. ती मोठी होत चाललेली असते. शेवटी आपण जसं म्हणतो की मुलालाही आणि मुलीच्याही आई वडिलांना लग्न हा शेवटी प्रश्न हा येतोच. आणि जशी मुलगी वयात यायला लागते, वयात आलेली असते रुक्मिणी, तेव्हा सिद्धोपंतांचं जसं बाहेर अलंकापुरीत फिरत असतात, एक आपल्या उत्तम जावई मिळावा आणि मुलीसाठी तिला सांभाळून घेणारा असा नवरा मिळावा, अशा उद्देशाने त्यांचं सर्व चालू असतं. आणि विठ्ठलपंत जेव्हा इंद्रायणीच्या काठी सकाळी त्यांची साधना चालू असते, ऋग्वेदाची साधना चालू असते, ऋग्वेदाच्या ऋचा म्हणत असतात, आणि तेव्हाच सिद्धोपंत इंद्रायणीच्या काठी स्नानाला आले असतात. आणि ते त्यांच्या कानावर पडतं की इतका सुंदर आवाज आहे, कोण आहे म्हणून बघायला जातात. व्यक्तिमत्व सुंदर, दिसायला सुंदर, अगदी मानेवरती केस रुळलेले आणि एक प्रतिभावंत आणि तेजस्वी मुलगा असं पाहतात. आणि जसं एखाद्या बापाच्या मनामध्ये आपली म्हणजे तिचा हे असतो, मुलगी असते, त्याच्या मनामध्ये तो जसं जावई शोध असतो तसं त्यांना ते त्या विठ्ठलपंतामध्ये जावई दिसणं सुरू होतं. आणि जाऊन थांबतात तिथं. आणि मग झाल्यानंतर विठ्ठलपंतांची चौकशी करतात की आपण कुठले, इकडं कसे काय. आणि मग विठ्ठलपंत त्यांना सांगतात की मी माझं शिक्षण झालं आणि मी तीर्थक्षेत्री फिरण्यासाठी आलेलो आहे, तर इथे 1-2 दिवस मुक्काम करणार आहे. मग सिद्धोपंत म्हणतात की हो का, मग बरं झालं, आमचा पाहुणचार तुम्ही घ्या, मी इथंच राहतो. आणि मग विठ्ठलपंत त्यांच्या आग्रहाला म्हणजे नाही म्हणू शकत नाहीत. आणि मग विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या घरी येतात. जेव्हा घरी येतात तेव्हा पहिल्यांदा रुक्मिणीची आणि विठ्ठलपंतांची नजरानजर होते. तेव्हा आपण हे काय मुद्दामून मी तुम्हाला सांगतो की प्रेमभाव हा जो असतो ना, की म्हणजे त्याची निर्मिती कशी झाली आहे, किंवा जसं एखादं आपण प्रोजेक्ट करायचं ठरवतो त्याची सुरुवात कशी होते, तर ही म्हणजे भगवंतांनी सगळी रचलेली ही लीला आहे. आणि मग ते दोघं एकमेकांना बघतात. पण ह्यांना काही विठ्ठलपंतांना आपण तीर्थक्षेत्री आपल्याला फिरायच्या आणि शिक्षण स्वीकाराच्या दृष्टिकोनातनं बाहेर पडलोय, ते पाहुणे म्हणून राहतात. आणि त्या रात्री सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग जातो आणि सांगतोय की जो तुझ्या दरवाजात चालून आलेला आहे, ह्याला तुझी मुलगी दे, हा तुझा जावई होण्याच्या योग्यतेचा आहे. सिद्धोपंत स्वप्नातनं जागे होतात, आपल्या पत्नीला सांगतात. आणि सकाळी विठ्ठलपंतांना ही गोष्ट कानावर घालतात की काल असं असं पांडुरंग माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी रुक्मिणी ही हिच्यासाठी तुम्ही उत्तम वर आहात म्हणून. आता विठ्ठलपंत इथं म्हणतात, थोडस सिद्धोपंतांना म्हणतात की कसं आहे, मी समजू शकतो की तुम्ही एका मुलीचे वडील आहात आणि त्या मुलीचं लग्न करण्यासाठी तुम्ही मला हे सांगताय की सांगायचा प्रयत्न करताय, हेही माझ्या लक्षात येत आहे. तर ते म्हणतात तसं नाहीये की म्हणजे स्वप्नात पडलं मग पांडुरंगांनी स्वप्न, म्हणजे तसं असतं तर पांडुरंगांनी मलाही स्वप्नात सांगितलं असतं की ही जे घरामध्ये मुलगी ही तुझी पत्नी होण्याची योग्यतेची, किंवा हीच तुझी पत्नी आहे, मला कसं नाही सांगितलं. त्या म्हटले की ठीक आहे, आज मी तुमचा पाहुणचार, आपल्याला मी शब्द दिलाय त्याप्रमाणे 2 दिवसाचा घेईन आणि पुढे निघेन. तर सिद्धोपंत काही बोलू शकत नव्हतं, कारण पांडुरंगाने स्वप्नात देऊन सांगितलं असतं. ते फक्त पांडुरंगाला प्रार्थना करतात की आता तूच तारणहार.
आणि जसं म्हणतो ना की आपण एखादी गोष्ट आपण मनापासून मागितली किंवा जी होणारच होती घटना, फक्त हा क्रम असा पद्धतीने चालला होता. तर त्या दिवशी रात्री विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग जातात आणि सांगतात की त्यांनी जे काल तुला सांगितलं ते काही असत्य नाहीये, हे सत्य आहे. आणि ह्या घरातली जी मुलगी आहे ही तुझी पत्नी होण्याच्या योग्यतेची आहे आणि तू तिच्याशी लग्न कर. हे जेव्हा विठ्ठलपंतांना स्वप्न पडतं आणि त्यांनाही त्याची खात्री पटते की ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि सकाळी ते सिद्धोपंतांना सांगतात की मलाही काल पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं असं असं आहे. आणि मग लग्न ठरतं. लग्न आता ह्यांचे आई वडील लांब असतात, पण लग्न करूनच आता मी बाहेर पडीन आणि पत्नीला घरी घेऊन जाईन असं सगळं ठरतं. काही दिवस पाहुणचार घ्या, सासऱ्यांचा आग्रह होतो, लग्न होतं आणि संसार सुरू होतो विठ्ठलपंतांचा रुक्मिणी बरोबर अलंकापुरी म्हणजे आळंदीला. आणि जो व्यक्ती मुळात स्वभावामध्ये कशात न अडकणारा, गृहस्थीमध्ये न अडकणारा, त्याचं मन घुटमटायला लागतं की आपण तीर्थक्षेत्री जायला बाहेर पडलेलो आहे, आपण तिकडे जायला पाहिजे. आणि हे काय करून बसलो की मी संसारात स्वतःला अडकून घेतलं, ते काही योग्य नाही. आणि मग आपल्या पतीचं काहीतरी घुसमट होते हे रुक्मिणीच्या लक्षात येतं. आणि मग ती त्यांना विचारते की तुम्हाला काय म्हणजे होतंय, काय झालंय. ते सांगतात की मला असं असं तीर्थक्षेत्री जाऊन यायचंय आणि जे मी ठरवलेलं आहे ती परिक्रमा जे काही आहे ते पूर्ण करणं असं करावं असं मला वाटतंय आणि तुझी जर अनुमती असेल तर मी करेन. इथं विठ्ठलपंत खरं त्या रुक्मिणीपासनं बाजूला होण्याची पळवाट काढत असतात आणि ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जाऊन या, मी तुमची वाट बघते, मग आपण घरी जाऊ तुमच्या. म्हणते ठीक आहे. आणि सगळ्यांचा निरोप घेऊन विठ्ठलपंत बाहेर पडतात आणि म्हणतात चला संसार गृहस्थ आश्रमातनं मी आता मोकळा झालो. आणि दरमदल करत काशीला पोचतात. काशीला रामानंद महाराजांचा आश्रम असतो की जेव्हा तिथं कसं आहे की काही आश्रम असायचे की तिथं उत्तम शिक्षण दिलं जायचं वेदांचं, तसंच रामानंद महाराजांचा आश्रम तेव्हा तिथं काशीमध्ये प्रसिद्ध होता. तिथं ते गेले आणि फक्त त्या आश्रमाचा रूल असा होता, नियम असा होता की लग्न झालेलं व्यक्ती तिथं आश्रमामध्ये ते स्वीकारत नसतात. म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही अशीच व्यक्ती तिथं राहू शकत होती. आणि विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की रामानंद महाराज हे एवढे मोठे उच्च शिक्षित आहेत की ह्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळतंय, पण आता अडचण एक आहे की माझं लग्न झालंय. तर त्यांना आता कसं करायचं म्हणून ते जेव्हा येते म्हणतात मी यांना सांगणारच नाही माझं लग्न झालंय. ते आत जातात आणि रामानंद महाराज त्यांना पहिला प्रश्न विचारतात की तुझं लग्न झालंय का. तर ते म्हणतात नाही झालं म्हणून खोटं बोलतात. तर ते म्हणतात ठीक आहे. आणि मग आश्रमामध्ये त्यांना सामील करून घेतात, त्यांचंही प्रशिक्षण चालू होतं. काही दिवसांनी ते मुख्य शिष्य तयार म्हणून ते वावराला सुरुवात होते. आणि मग रामानंद महाराज म्हणतात की आता मलाही परिक्रमा करावी वाटते, मी जरा थोडस माझ्या वयाच्या अनुषंगाने जरा तीर्थक्षेत्री जाऊन यावं असं मला वाटतंय. आणि विठ्ठलपंतांच्या हातात आश्रमाची धुरा देतात आणि ते स्वतः तीर्थयात्रेला बाहेर पडतात. तेही असे फिरत फिरत अलंकापुरीला येतात. तोवर इथं बराच काळ लोटलेला असतो, आपला जावई परत आला नाही आणि आता काय करायचं म्हणून मुलीचे म्हणजे रुक्मिणीचे आई वडील चिंतित असतात की आता काय करणार. आणि ती पण हिरमुसल्यापणे रोज जो सिद्धदेव असतो म्हणजे आपल्या आळंदीमध्ये जर गेलात तर सिद्धनाथांचं जे मंदिर आहे, जी पिंडी आहे, तर ती पहिल्यापासून आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधीपासून ती आहे. तर तिला पाणी घालायला त्या गावातले रोज यायचे आणि पिंपळ, ज्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात, त्याला प्रदक्षिणा तेव्हाच्या स्त्रिया घालायच्या की त्यांचं जीवन उत्तम चालायचं. प्रत्येक प्रथा किंवा विचार वैचारिकता ही असते, तसं त्यावेळीच्या रूढी होत्या. आणि रामानंद येतात आणि त्या घाटावर थांबतात. आणि घाटावर जेव्हा थांबतात तेव्हा बऱ्याच माता भगिनी दर्शनाला सिद्धेश्वराच्या आलेल्या असतात.
ते त्याचं दर्शन घेतात आणि हे महाराज आहेत म्हणून ह्यांच्याही पाया पडतात. प्रत्येक व्यक्ती आधार घेते आणि आशीर्वाद त्यांच्याकडनं सगळं नमस्कार करून सगळ्यांना जे जे आशीर्वाद जे रामानंद देतात ते घेतात आणि जातात. आणि त्यांच्या लक्षात येतं की या सुवर्ण पिंपळाची इथं एक मुलगी बसलेली आहे की तिचं लग्न झालंय पण ती उदासीन आहे. आणि मैत्रिणी सांगतात, अगं चल रुक्मिणी, महाराज आलेत, असं म्हणतात की यांचे शब्द जे आहेत हे खरे होतात, तर तुला नवरा तुला सोडून गेलेला आहे, तर तू बघ, म्हणजे तू नमस्कार आशीर्वाद जर तुला मिळाला तर तू परत येऊ शकतो. आणि रुक्मिणी मैत्रिणींचं ऐकते आणि रामानंदांना नमस्कार करायला येते. रामानंदांना नमस्कार करते आणि रामानंद महाराज त्याला आशीर्वाद देतात, पुत्रवती भव. हा आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी थोडीशी हसते आणि हसल्यानंतर रामानंद महाराजांना आश्चर्य वाटतं की आशीर्वाद दिल्यानंतर त्या काळातली गोष्ट म्हणजे ते डोळ्यासमोर आहे ना, की ती हसल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं की मुलगी का हसली, म्हणून ते विचारतात, बाळा तू का हसलीस? तर ते म्हणले, महाराज तुमचा आशीर्वाद जो तुम्ही दिलाय हा काही खरा होणार नाही. ते म्हणले, असं होणारच नाही, मी आशीर्वाद जो ज्यांना दिलाय तो आजपर्यंत खराच झाला आणि तुझ्याही बाबतीत खरा होणार. ते म्हणले, कसं शक्य आहे की तिचा नवराच जर सोडून गेलेला आहे, तर नवराच घरामध्ये नाही तर पुत्र होणार कसा? आणि रामानंद महाराजांना ही गोष्ट थोडीशी मनाला लागते आणि ते म्हणतात, कोण आहे तुझा नवरा? ते म्हणले, मला त्यांचं नाव विठ्ठलपंत एवढंच माहित नाही, पण बाकी माहित नाही काही, ते तीर्थयात्रेला जातो म्हणून गेले. ते म्हटले, हो का, तू वर्णन कर तुझ्या नवऱ्याचं. आणि मग रुक्मिणी वर्णन करायला लागते आणि रामानंदांच्या लक्षात येतं की ही ज्याचं वर्णन करते तो मुलगा हा माझ्या आश्रमात आहे आणि तो म्हणजे हे विठ्ठलपंत. आणि ते रुक्मिणीला सांगतात, तू काळजी करू नको, थोड्याच दिवसात तुझा नवरा घरी येईल. तीर्थयात्रा अर्धवट टाकतात रामानंद महाराज आणि काशीला परत जातात. जसे आश्रमात जातात तसे विठ्ठलपंतांना हाक मारतात आणि हाक मारल्या त्यांच्या अंगावरचं असलेली भगवी वस्त्र हाताने टराटरा फाडून टाकतात. त्यांना विठ्ठलपंतांना कळत नाही की गुरुजी का चिडलेत, की इतकं व्हावं की अंगावरची वस्त्र त्यांनी फाडून टाकावी. आणि ही वस्त्र फाडतात. ह्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की हे रामानंद स्वामी जेव्हा आपल्या आश्रमाकडं यायला निघतात काशीला, तर तेव्हा एका ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो आणि तेव्हा पांडुरंग हा त्यांच्याही स्वप्नात जातो आणि सांगतो की तुझा जो तू जे जसा विचार करतोयस तो तोच आहे, तू त्याला लवकरात लवकर पाठव, कारण त्याच्या हातातनं त्याच्या पोटी जी मुलं जन्माला येणार आहेत हे जगाचा उद्धार करणार आहे. हे पांडुरंग ह्यांना पण रामानंदांना पण जाऊन सांगतात. आणि मग ते जाऊन ते भगवे वस्त्र जेव्हा फाडतात आणि विठ्ठलपंतांना मिठी मारतात, कारण वास्तविक रागही यायला पाहिजे, पण कसं असतात की जे पांडुरंगाने सांगितलं असतं की जगताचा उद्धार करणारी मुलं ह्यांच्या पोटी जन्माला येणार आहे. म्हणजे जसं म्हणतो ना की आपण सोनं कुठल्या खाणीतलं आहे, म्हणजे जशी खाण तशी माती, जशी म्हण आहे ना की जसं खाणीत असतं तसंच ते तो धातू दागिना निघत असतो, त्याच्यावरती किंमत ठरते. तसं ते त्याला सांगतात, हे काय तू वेड्या करून बसलास, तिथं तुझी पत्नी तुझी विरहात वाट बघते. ताबडतोब नवीन कपडे त्याला दिले जातात आणि सांगितलं जातं, वचन घेतो गुरुजी की तू आपल्या पत्नीकडेच अलंकापुरीला जाशील, हे वचन दे आणि उत्तम संसार करशील. हे एक आपण गुरुदक्षिणा म्हणतो, त्या अनुषंगाने रामानंद महाराज विठ्ठलपंताकडनं घेतात आणि विठ्ठलपंत परत अलंकापुरीला येतात. अलंकापुरीला आल्यानंतर परत घरी येतात. तोपर्यंत आपण तेव्हाच समाज, तेव्हाच गाव की मुलीचं लग्न झालं पण नवरा सोडून गेला, नवरा टाकून गेला, काय नवरा संन्यासी झाला, हे सगळं पोचलेलं असतं. आणि तेव्हा आपल्याला एक पात्र जे विठोबासाठी, की ज्यांना पुढे विठोबा खेचर म्हणतात, की हे खूप तेव्हा गावातला, आपण जसे चित्रपट वगैरे बघतो की गावातला तो एखादा व्यापारी किंवा तो मुनीम असा जो असतात तो असं विलन सारखा दाखवतात की सगळं
गाव त्याच्या शब्दावरती चालत असतं. तसं हे विसोबा त्या गावाचे अलंकापुरी त्यांचं सगळं म्हणजे फक्त कुभांड रचण्यामध्ये प्रसिद्ध असतं. आणि त्यांना जेव्हा कळतं की ह्यांचा जावई परत आलाय, मग ते बोल लावायला सुरुवात करतात की काय आहे काय, म्हणजे संन्यासी परत आला परत ह्याच्यात. आणि जसं नियतीने ठरलेलं असतं तसं पहिल्या बाळाचा जन्म होतो, त्याचं नाव निवृत्तीनाथ ठेवलं जातं. म्हणजे महादेवाचा जन्म पहिल्यांदा होतो. त्याच्यानंतर जो दुसरा जन्म होतो तो ज्ञानदेवांचा होतो, मग त्यांचं नाव ज्ञानदेव ठेवलं जातं. तिसरा जो होतो तो सोपान, आणि चौथी जी मुलगी होते ती मुक्ताई. असे 4 जन्म त्या घरामध्ये होतात. पण अडचण अशी होते की गाव वाळीत टाकतं की एकतर मुलीने लग्न केलं, नवरा संन्यासी झाला, त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला. आणि संन्यास धर्मात कसं असतं, एखादी गोष्ट अशी असते ना की तुम्ही तो मार्ग स्वीकारला त्यात परत येऊ शकत नाही. आणि इथंही विपरीत घटना होती. म्हणजे संसारातनं मनुष्य संन्यासी होतो आणि इथं उलट काय झालं की संन्यासातनं परत संसारी झाले होते. म्हणजे घटना विपरीत होती. आणि आत्ता आपण समजू शकतो, पण त्या काळामध्ये हे खूप मोठा अपराध समजला जायचा की एखादा संन्याशांनी जर एखाद्या स्त्रीशी संग केला किंवा केला तर तो अपराध, म्हणजे त्याची शिक्षा देहांत प्रायश्चित्याची होती. म्हणजे इथपर्यंत तो मोठा अपराध समजला जायचा. आणि मग सगळ्यांना ती मुलांना लहानपणापासून संन्यासाची मुलं असं हिणवाल जायला लागलं. आणि मग गावाच्या बाहेर त्यांना काढलं गेलं की गावाबाहेर जा, इथं तुम्ही गावात राहू नका, कारण तुम्ही जर असं जर केलं तर गावाच्या इतर मुलाबाळांवरती काय संस्कार होतील, असंच जगाचं का, म्हणून त्यांना वाळीत टाकलं जातं. वाळीत टाकणं म्हणजे काय, तर गावाच्या वेशीच्या बाहेर काढणं, त्याला वाळीत टाकणं म्हणतात. आणि मग जिथं सिद्धबेट, म्हणजे आजचं आळंदीला गेलं तर तुम्हाला आजही सिद्धबेट आहे की जरा सिद्धबेट, त्या परिसराला सिद्धबेट म्हणतात. मग तिथं जातात आणि मग तिथं विठ्ठलपंत, रुक्मिणी आणि ही 4 मुलं ही राहायला सुरुवात करतात. तर तेव्हा एक असं हे झालेलं आहे की ह्या त्यांना सांभाळायला गावातनं एक मुलगी यायची. आपण जसं घरकाम आपल्याकडं करतो तसं एक मुलगी ह्या 4ही मुलांना सांभाळायला यायची. आणि ती दिवसभर रुक्मिणी बरोबर थांबायची आणि विठ्ठलपंत ऋग्वेदाचा अभ्यास किंवा कोणाला गावात भिक्षा मागायला जायचे. आणि ही भिक्षा मागताना अवहेलना त्यांची खूप व्हायची. म्हणजे अन्न मिळायचं, पण ते तुम्हाला दोषारोप लावून किंवा 4 शब्द वाईट ऐकवून असं ते दिलं जायचं की आता हे फेकाचंच आहे ना अन्न, त्याच्यापेक्षा ह्यांना द्यावं. म्हणजे अशा कारण समाजाचा त्या वेळचा बघाचा दृष्टिकोन हा खूप वेगळा होता. आणि मग अशा अनुषंगाने ही सर्व चालत असताना आता तेव्हा शिक्षण कसं होणार, काय होणार. आणि मग निवृत्तीनाथ हे मोठे. मग निवृत्तीनाथ तेव्हा शिक्षण तर द्यायला पाहिजे, मुखातनं जसं शिक्षण, जसं आपण म्हणतो तोंडी परीक्षा, तसं ऋग्वेदाचं शिक्षण सगळं विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथांना दिलं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी ते ऐकलं आणि मातीची पाटी केली जायची. म्हणजे मातीवरती रेघोट्या ओढून अक्षराची ओळख तेव्हा त्यांना शिकवली गेली. त्याला धूळपाटी असं म्हणतात. म्हणजे हा शब्द धूळपाटी बराच जणांनी ऐकला पण नसेल. तर अशी मातीची धूळ असते, म्हणजे आपण एका ठिकाणी थर, आणि त्याच्यात काठीनी अक्षर आपण काढतो वगैरे. तर त्याच्यातनं विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांना वेदांचं म्हणजे ऋग्वेदाचं शिक्षण दिलं. पण गंमत अशी झाली की शेवटी समाज आहे, समाजांनी टाकलेलं होतं बोल त्यांचे. आणि हे होत असताना विठ्ठलपंतांना म्हणजे जे काशीचे पंडित होते त्यांनीही निर्णय घेतला की काय करायचं ह्यांना काय. पण गावाबाहेर असल्यामुळे काही प्रश्न नव्हता. विठ्ठलपंत हे ब्राह्मण होते, त्यांचं आडनाव कुलकर्णी, म्हणजे ज्ञानेश्वरांचं आडनाव काय तर कुलकर्णी. तर मुलं झाली पण त्यांची मुंज होणं गरजेचं होतं, हा संस्कार होणं गरजेचं होतं. आणि आता करायचं काय म्हणून काशीला ते पंडितांना भेटायला गेले की माझ्या मुलांचं मुंज व्हावी असं माझी इच्छा आहे. पण जोपर्यंत अधिकार पीठ
हे परवानगी देत नाही तोपर्यंत ते होऊ शकत नव्हतं. आणि मग तडजोड अशी झाली की यांनी देहांताची शिक्षा घ्यायची, म्हणजे विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणींनी, की म्हणजे स्वतःच जीव द्यायचा, थोडक्यात देहांताची शिक्षा, प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त घ्यायचं, तेव्हा मुलांची मुंज आम्ही करून देऊ. तर तेव्हाची परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर आणलीत, की जसं स्वर्गामध्ये ठरलं होतं की मी कठीणातल्या कठीण जीवन हा आता भोगणार आहे ह्या अवतारामध्ये, तर ते सगळं आता घडत होतं. आणि मग विठ्ठलपंतांच्या समोर आपल्या स्वतःच्या जीवाचं मोल नव्हतं, जेवढं मोल त्यांना आपल्या मुलांना त्यांची मुंज होणं गरजेचं होतं, कारण त्यांचं पुढचं सगळं जीवन होतं. मग एक दिवस रुक्मिणीला सांगून ते इंद्रायणीच्या डोहामध्ये आपलं आत्मसमर्पण करतात, जातात, ते देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेतात. पण समाज तिथं थांबत नाही, समाज तिथं थांबलं नाही. वडील गेले, आईचं काय? शिक्षा दोघांनी भोगाची होती, तर नुसतं वडिलांनी भोगून काय उपयोग आहे? आईने पण भोगली पाहिजे. आणि तेव्हा समज नव्हता की काय हे करावं, म्हणजे आपण कसं सांभाळावं, एवढी मोठी मुलंच नव्हती. ही घटना घडायच्या अगोदर अजून एक गोष्ट फक्त सांगतो की ज्या ब्रह्मबेटावरती तिथनं फिरायला लहान मुलं, मग आपण जसं रविवारी आई वडील मुलांना फिरायला घेऊन जातात, तसे विठ्ठलपंत रुक्मिणी ह्या चौघांना फिरायला घेऊन गेले. आणि एका डोंगरावर गेले असताना तिथं निवृत्तीनाथ एकदम बेपत्ता झाले. म्हणजे ते बेपत्ता नाही झाले, ते एका गुहेमध्ये ओढले गेले. आणि त्या गुहेमध्ये त्यांना आतमध्ये गहनीनाथ होते, आणि त्यांनी गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना तेव्हा शक्तिपाताची दीक्षा दिली. कशाची दीक्षा दिली शक्तिपाताची? तर भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी जी म्हणतो आपण, ज्ञानाची, तर ती दिली. आणि ती क्षणभर दिली, म्हणजे थोडासा अवधी, की असं नाही की तिथं आता ठेवून घेतलं, तर थोडा अवधी दिला आणि मग परत त्या गुहेच्या बाहेर पाठवलं. तर ते निवृत्तीनाथांना ते ज्ञान तिथं त्यांच्या मनामध्ये, विचारांमध्ये स्थित होतं. मग इथं जेव्हा आईला कळलं की आता मी सुद्धा माझं गावातल्या बायका नावं ठेवायला लागल्या, काय राहते, नवऱ्याला खाल्लं, नवऱ्याला मारलं. मंडळांनी किंवा अधिकारी लोकांनी तर सांगितलं होतं की नवरा बायकोनी दोघांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, पण नवऱ्याला तू गेलंच आणि नवरा पुढे गेला, पण ही बघा कशी व्यवस्थित राहते खाऊन घेऊन. एक ती टोमणे माराची जी पद्धत असते ही काय आत्ताची नाहीये, ही तेव्हापासून चालत आलेल्या परंपरा आहेत. आणि रुक्मिणीला निवृत्तीनाथांना ती एक दिवस बोलवते आणि म्हणते की निवृत्ती, समाज जे म्हणतोय ते बरोबर आहे, नवऱ्याच्या मागं मला छानपैकी किंवा जगण्याचा अधिकार नाही, कारण देहांत प्रायश्चित्त नवरा बायकोनं होतं. त्यामुळं मला असं वाटतं की मी पण तुझ्या बाबांच्या मार्गानेच जावं. आणि दिवस ठरतो आणि त्या दिवशी रात्री फक्त अडचण अशी असते की मुक्ताईला सकाळी उठल्या उठल्या आई लागायची. म्हणजे मुक्ताबाई झोपेतनं उठली की ती आई 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 करायची, आणि मग ज्ञानेश्वर महाराज तिला आईकडे घेऊन जायचे. आणि मग मुक्ताईला रुक्मिणी कडेवर घेऊन घरातली कामं करायची वगैरे, ही रोजची सवय होती. आणि इथं आईचं हृदय पिळवटून येतं की आता मी आज गेले आणि उद्या मुक्ताई उठली तर तिला सांगणार काय, किंवा काय होणार त्याच्यामध्ये, की तिची आई कोण, तिचे वडील कोण होणार. आणि दिवस ठरतो. झोपडीच्या बाहेर रात्री आई निवृत्तीनाथांना बाहेर बोलवते आणि सांगते की आवाज करू नको, बाकीचे 3 जण उठतील, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई झोपलेली असतात. निवृत्तीनाथ बाहेर येतात आणि निवृत्तीनाथांना पहिल्यांदा रुक्मिणी आपल्या छातीशी लावते आणि सांगते निवृत्ती की आता तू मोठा झालायस. तो म्हणतो आई नाही, मी अजून लहानच आहे. नाही म्हणले, तू आता ह्या क्षणापासून मोठा झालायस, कारण मी आता चालले
आणि ह्या 3 भावंडांची जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवते. आजपासनं ह्यांची आई पण तूच, बाबा पण तूच. म्हणजे एक वेळ ज्ञानदेव समजू शकेल, सोपान समजू शकेल, पण मुक्ताईला समजवणं थोडंसं अवघड आहे, कारण तिला आईची सवय आहे. आणि ही गोष्ट ज्ञानेश्वर माऊली, जसं आपण म्हणतो ना की एखाद्या चित्रपटात दाखवतात की दरवाजाच्या मागणं ऐकत असतात, तसं त्या झोपडीच्या त्या झाकलेल्या पडदा जो होतो त्याच्या मागणं ही गोष्ट ऐकत असतात आणि डोळ्यातनं अश्रू वाहत असतात. मग निरोप घेते आणि रुक्मिणी पण स्वतःचा देह त्या इंद्रायणीमध्ये समर्पित करते. सकाळी जेव्हा कळतं की आपली आई नाहीये, निवृत्तीनाथांना तेव्हा समजवणं अवघड जातं. पण शेवटी जसं म्हणतात ना की वेळ ही कोणासाठी आणि काळ हे कोणासाठी थांबत नाही. दिवस हळूहळू पुढे जायला लागतात. मग उदरनिर्वाहासाठी हे सगळे त्यांची मुंज होते. मग भिक्षा मागण्यासाठी गावात जायचे. मग गावात गेल्यानंतर नालायक मुलं जर आपल्या घराच्या समोरनं गेली तरी ती माणसं जाऊन परत इंद्रायणीत स्नान करून यायची, की वाईट दृष्ट पडली की ह्या मुलांनी स्वतःच्या आई वडिलांना खाल्लं, म्हणजे अभद्र मुलं आहेत वगैरे सगळं. म्हणजे फक्त एवढंच, चांगली गोष्ट कुठली ह्या 4ही भावंडांच्या नशिबामध्ये कधी प्राप्त झालीच नाही. आणि मग अशा म्हणजे संन्यासाची पोरं, त्याच्यामुळं काही नाही, म्हणजे कायम ते हिणवलं जायचं त्याला. मग अशा याच्यामध्ये की शेवटी अवतार कशासाठी घेतला होता? समाजासाठी घेतला होता. पण समाजासाठी जेव्हा मनुष्य अवतार, म्हणजे ज्ञानेश्वरांनी जेव्हा, जसं हे म्हणले सर मगाशी म्हणाले की 2 वर्षाचा मुलगा पटापट सगळं ज्ञानेश्वरी किंवा तो सांगू शकतो, वगैरे 80 वर्षाच्या माणसाला जन्म जातो पण ते समजत नाही किंवा तो स्वीकारू शकत नाही. पण हे कसं असतं, हे मुळात पूर्वजन्माचं आतमध्ये मेमराईज केलेलं असतं, बसवलेलं असतं. ते फक्त समाजापुढे त्यांना बाहेर काढायचं होतं स्वतःच्या वाणीतनं. पण ही गोष्ट आठवणीत नसते. जसं मारुतीला मला उडता येतं हे आठवणीत नव्हतं, त्याला आठवण करून दिली की तुला उडता येतं, तेव्हा तो उडायला लागला. म्हणजे तेव्हा त्यांनी तो प्रयत्न केला आणि तो वर गेला हवेत. म्हणजे तेव्हा तोपर्यंत ती विद्या त्याला माहीतच नव्हतं की मला उडता येतं म्हणून. तसं इथं माऊलींचं हे झालं होतं की आता काय करायचं. मग निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं की ज्ञाना, तुझा जन्म हा कशासाठी झालेला आहे हे तुला कळणं गरजेचं आहे. पण नुसतं समाज जो सगळा विरोधी होता, की नुसतं जवळ गेलं तरी जो विरोधभास होता, त्या समाजाला ज्ञान कसं देणार? कारण एकत्रीकरण तर समाजाचं पाहिजे, तर काही होऊ शकत नव्हतं. आणि ह्याला भडकवण्याचं काम हे विसोबा जाती करायचे, की काही नाही, मीच श्रेष्ठ, ज्ञानानी सर्व संपूर्ण, ही मुलं काही नाही, ही संन्यासाची मुलं वगैरे. म्हणजे ज्ञानाचा पहिला एक शब्दच जर येऊ दिला नाही, तिथंच जर घाव घातला, तर म्हणजे काही समाजापर्यंत करू शकत नव्हते. आणि मग मुख्यत्व ह्या ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये घटना कधी बदलली की हे हिणवलं जायचं, पण ह्यांना स्वतःची दिनचर्या तर भिक्षा मागून कसं जे असेल ते करणं प्राप्तच होतं. आणि मग एक दिवस असं झालं की ज्ञानेश्वर हिला, मुक्ताईला म्हणाले की आज मला मांडे खावेसे वाटतायत. तर ती म्हणली ठीक आहे दादा, मी हे करून देते, तुला मांडे करून देते. तर तेव्हा खापर लागायला, जसा जो तवा असतो त्याला तेव्हा मातीचं ते भांड म्हणतात, त्याला खापर म्हणतात. तर ते म्हटले तू असं कर, तू घेऊन ये कुंभाराकडनं आणि मग तू छान मांडे कर, तोपर्यंत आम्ही बाकी तयारी करतो. ते पूर्णाचे मांडे असतात. तर ती मुक्ताई जाते आणि कुंभाराकडनं, अर्थात चांगलं मिळतच नाही, तुटलेलं मुटलेलं फेकलेलं असं खापर तिच्या हातामध्ये ठेवलं जातं. आणि येताना विसोबा तिला अडवतो आणि म्हणतो काय करते? ती म्हणते आज दादाला मांडे खावेसे वाटतात, तर आज मांडे करून देणार आहे. आणि मग ते विसोबा ते खापर घेतात आणि फोडून टाकतात जागेवरती.
आणि म्हणतात तुला लाजा वाटत नाहीत का तुम्हाला, संन्यासाची पोरं तुम्ही गोड कसलं खाताय, गोड खाण्याचा तुमचा अधिकार नाही. आणि तुझा दादा जो सगळीकडे तोरा मिळवत असतो त्याला म्हणून जर तुझ्यामध्ये ताकद असेल तर तू या खापराशिवाय मांडे करून दाखव, असं तिला बोलतात. आणि म्हणजे जिथं हे पुराणात आहेत असं आहे की 2 हात पण त्या मुक्ताईवरती उगारतात. ती मुक्ताई रडत येते आणि आपल्या झोपडीत येते आणि त्याला ताटी म्हणलेलं आहे. तर ज्ञानेश्वरांना सांगते, ते म्हणते काय झालं, म्हणजे असं सगळा प्रसंग सांगते. ज्ञानेश्वर खूप चिडतात, ते म्हणते आता काय करायचं काय करायचं काय करायचं. ते म्हणते तू एवढंच आहे ना, तू काळजी करू नकोस, बाकी सगळी तयारी होते. आणि तेव्हा ज्ञानेश्वरांनी क्रियायोगाचा पहिला जो भाग आहे हा समाजापुढं ज्ञानेश्वरांकडनं आला की त्यांनी आपण जसं दोन्ही हात पुढे पाय गुडघ्यावर बसून आपण जसं असं बसतो ती क्रिया केली आणि ओंकार साधनेने आपली पाठ ही तापवली आणि मुक्ताईला सांगितलं की मांडे तू तिथं भाज. आता गंमत बघा कशी असते, जो अत्याचार करतो ना त्याला ती मजा घेण्याची सवय असते बघा. म्हणजे एखादा तडफडत असतो ना तर काही काही जणांना तो विकृत आनंदाची घेण्याची सवय असते की ते समोरचा तडफडत असतो पण हा आनंद घेत असतो, याला विकृत आनंद म्हणतात. तसं ते विसोबा म्हणतात की आता कुठनं, अरे यांच्या खिडकीतनं तो धूर येताना दिसतोय. आणि मग ते म्हणतात की हा धूर कसा आला, मी तर इथं फोडले, खापर तर इथं फोडलेलं आहे. आणि म्हणतात जाऊन बघू म्हणून खिडकीतनं डोकावून बघतात. तर तेव्हा ह्या क्रियायोगामध्ये माऊली ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मुक्ताई हे भाजत असते, मांडे भाजत असते. आणि ते बघून जे म्हणतात ना की आयुष्यातलं टर्निंग पॉइंट, जीवन बदलाचं, हे त्यांना कळतं की मी ज्यांना छळलं ही साधीसुधी व्यक्तिमत्व नाहीये. त्यांची चूक त्यांना कळते. पण त्या झोपडीच्या बाहेरच ते उभे राहतात. मी आता म्हणजे इतकं छळलेलं, इतकं वाटेल ते बोललेलं, मारलेलं, झोडलेलं असतं, तर समोरच्याकडं जाणार कसं आणि काय बोलणार, ह्या विवंचनेत असतात. आज 4ही भावंड छानपैकी मांड्यांचा आस्वाद घेत असतात. आणि हे आस्वाद घेताना विसोबांना माऊलींच्या मध्ये म्हणजे ज्ञानेश्वर जिथं बसलेले असतात भोजनाला, त्याच्यामध्ये विष्णूचं दर्शन होतं. आणि ते झाल्यानंतर म्हणजे सगळं आपण जसं म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण पाहतो, हा चमत्कार आहे का जादूटोणा आहे का काय आहे, तर तिथं त्यांना ते विष्णूचं दर्शन होतं आणि ते येतात. आणि ज्ञानेश्वरांचं जेवण झालेलं असतं पण ते जी पात्र म्हणजे त्या थाळीमध्ये, आपण आता थाळी म्हणू, त्याच्यात ते जे जेवत असतात, ते मांडे खात असतात, त्याच्यात थोडीशी शीत उरलेली असतात, ते संपतच असतात. तेवढ्यात ते विसोबा येतात, माऊलीने नमस्कार करतात आणि ते थाळीतलं खायला लागतात. आणि तिथं माऊली त्यांना म्हणतात की अहो विसोबा काका, तुम्ही हे काय करताय, असं खेचरासारखं काय करतात. खेचर हा प्राणी आहे की तो बघा खाली हे करून तो चरत असतो त्याच्यामध्ये. म्हणून तेव्हा म्हणजे त्या प्रसंगानंतर विसोबा काकींचं नाव विसोबा खेचर पडलं. म्हणजे खेचरासारखे काय खाता म्हणून ते खेचर पडलं. आणि मग ते ज्ञानेश्वर माऊलींची सर्व भावंडांची क्षमा मागतात आणि म्हणतात की मी तुम्हाला ओळखायचं चुकलो. आणि मग आपल्या गावाला हे सगळं पटवून सांगतात की ही सर्वसाधारण व्यक्तिमत्व नाहीत, ही एक अवतारी आहेत. आणि मग वास्तविक ज्ञानेश्वरीचं काम सुरू होतं. म्हणजे होतं कसं की एखादी घटना असते की ती व्यक्ती अख्खं ह्या सगळ्या गोष्टी थांबवून ठेवलेल्या असतात त्यांनी, की म्हणजे फक्त पडदा असतो, तर त्या पडदा फक्त तो बाजूला होणं गरजेचं असतं. तेव्हाच्या काळामध्ये हा विसोबा खेचर हा पडदा होता. आणि मग पुढं हुबला. दादा, हे जे आपण ज्ञानेश्वरी त्याची सुरुवात कशी झाली आपण ते सगळं ऐकतो, वाचतो सुद्धा. हो. आपल्या आयुष्यामध्ये पण अनेकदा अशी लोक येतात की
अरे बाबा मी तुझं काही बिघडवलं नाही, तू का माझ्या पाठी हात धुवून पडलाय? बरोबर. मग आपण काही करू शकत नाही त्या व्यक्तीबद्दल. आपण त्याच्याशी किती चांगलं वागलो तरी ती मानसिकता बदलत नाही. हे यांच्या बाबतीत एक प्रसंग घडला म्हणून ते व्यक्ती बदललं. पण मग लोक काय करतात की बाबा मी ही पोथी वाचतो, ती पोथी वाचतो, आपली काहीतरी चूक झाली असेल ती सुधारावी. पण जेव्हा आपल्या आयुष्यात अशी लोक येतात तेव्हा आपण काय करावं? नाही, आपल्या हे कसं आहे की जीवनामध्ये जेव्हा बदल घडायचा असतो, आता बघा, हे सगळे चौघही भावंड ही अवतारी होते, म्हणजे ईश्वरी अंश होते. पण त्यांनी जो भोग असतो, म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला समाजापुढे यायचं आहे, हा भोग, आता गंमत बघा, इथं देहांत प्रायश्चित्त घेणारे हे खुद्द विष्णूचे, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांचे आई वडील होते. त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लागलं. मग जर आपण इतिहास अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला की ती घटना मग हे थांबवू शकत नव्हते का? कारण अधिकारी होते ना हे. पण तेव्हा त्यांना ते ज्ञान नसतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखादी वाईट घटना, म्हणजे जोपर्यंत अमावस्या जर समजा जर तुम्हाला काढली तर तुम्हाला पौर्णिमा काय आहे ना हे कळणार नाही. म्हणजे वाईट माणसं किंवा वाईट गोष्टी, रात्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दिवस कळत नाही. कारण कुठंतरी वाईट घडल्याशिवाय तुम्हाला चांगलं हे कधी समाजाच्या पुढे येत नाही. एखाद्या आपल्याला पायाला ठेच लागल्याशिवाय मनुष्य सुधरत नाही. ओठांना चटका बसल्याशिवाय मनुष्य, आपण जसं म्हणतो ना, ताक पण फुंकून पितो. तर ह्या घटना परमेश्वरांनी कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आपल्याला जे त्रास असतात किंवा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काही संकट येतात, तर ह्याचं आपलं मुळात परमेश्वरावरती विश्वास पाहिजे की काही ना काहीतरी माझं कर्म असेल तर त्याच्यासाठी यांनी हा एक माझा भोग संपवण्यासाठी माझ्या समोर आणलेला आहे, आणि तो हसत भोगणं गरजेचं आहे. म्हणजे हे कायमच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त माझ्या, काय होतं, आपल्याला जीवनात चांगली गोष्ट झाली ना तर आपण कोणाला सांगत नाही. तेव्हा मला तुम्हाला जर समजा मागं एका उदाहरणात सांगितलं की तुम्हाला पैसा लागता मिळाला, घरदार झालं, तर तुम्ही ज्योतिषाकडे जाणारच नाही. त्याला म्हणणारच का जाऊन, अहो मला एवढं मिळालं बरं का, कसं मिळालं? तू ज्योतिषही म्हणेल मूर्खच आहे, कशासाठी आला? मी फक्त अडचणींवर उपाय सांगतो, जे चांगलं होतं त्याच्यावरती सांगत नाही. पण मग संकट आली की मग तुम्हाला ती गोष्ट आठवते. तर ही मनुष्याचा स्वभाव आहे. आणि मग तो स्वभाव म्हणजे एखाद्यातनं बाहेर काढायचा असेल ना तर परमेश्वराची ही एक लीला असते की ती जोपर्यंत तुम्हाला ती वास्तव जाणून देत नाही की घटना काय आहे किंवा जीवनामध्ये काय होऊ शकतं, तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही. म्हणजे जसं श्रीकृष्णाचं सुद्धा, की स्वतः पुरुषोत्तम होता, कृष्ण होता, पण आई वडिलांना जी झालेली तुरुंगवासाची शिक्षा आहे ती काय त्यांनी एका क्षणामध्ये माफ केली नाही किंवा ती झाली नाही. ते देवकीला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये ते भोगाला लागलंच. म्हणजे भोग हे भोगाला लागतात कर्माच्या सिद्धांतानुसार, हे पहिल्यांदा आपण स्वीकारलं पाहिजे. आणि एखादी जीवनात वाईट घटना झाली तर ती चांगल्यासाठी होते हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जसं आता ह्याच्यातनं काय तुम्ही म्हणू शकाल, तर आई वडील गेले, विठ्ठलपंत गेले, आई गेली, तर त्या मुलांच्या मनावरती काय परिणाम झाला असेल? छत्र हरपणं ही खूप वाईट गोष्ट असते. म्हणजे असं आमचे डॉक्टर काय म्हणाले की कौतुकाची थाप ही पाठीवर जोपर्यंत आई वडील मारत नाहीत तोपर्यंत त्या थापेला काही, मग किती तुम्ही कोणाशी काका काकू मामा मामी किती कोणीही मारो, पण आई वडील जी थाप मारतात पाठीवर किंवा जवळ घेतात, त्यातली जो प्रेमभाव असतो हा कोणाच्या मध्ये उत्पन्न होत नाही. मग इथं सुद्धा ह्या चौघांना समाजापुढं आणताना पहिल्यांदा आई वडिलांना बाजूला केलं. म्हणजे आपण याचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना ज्ञानेश्वर सुद्धा कुठल्या स्थितीतनं गेलेले होते ह्याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. नुसतं ज्ञानेश्वरी वाचून काही होत नाही. म्हणजे त्यांचं आयुष्य हे का त्याच्यामध्ये घ्यायचं की त्यांच्या आजी आजोबांना सुद्धा मूल होत नव्हतं. आज समाजामध्ये किती जणांना मूल होत नाही, की अनेक प्रकार करत असतात. तर तेव्हा त्यांनी पुरुष सुक्त, स्त्री सुक्त सगळं केलं होतं. पण जेव्हा जीवनामध्ये असा व्यक्ती प्रगट
होतोच तो, असं होतच नाही. फक्त त्याला आपल्याला पेशन्स पाहिजेत, थोडेसे आपण त्याला संयम हा माणसाला पाहिजेत, तेव्हा उत्तम जीवनात घडू शकतं. आता ज्ञानेश्वरांच्या वडिलांसारखं खोटं बोललेच ना की मी संसारी नाहीये म्हणून, पण त्याच्या पाठीमागं त्यांचा कुठला इतर स्वार्थ नव्हता, ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून स्वार्थ होता. म्हणजे ज्ञानेश्वरांचे वडील पण खोटं बोलायचे, तर असं बोलून चालत नाही. तर ती कशासाठी एखादी घटना, जसं म्हणतो की आपण भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय की एखाद्याचं जर चांगलं होत असेल तर खोटं बोललं तर काही हरकत नाही, तसं हा थोडक्यात थोडासा प्रकार आहे. पण इथं जेव्हा ज्ञानेश्वरीला सुरुवात होते किंवा कशी होणार, शेवटी प्रसंग तो उभा करायला पाहिजे ना. म्हणजे परमेश्वरांनी ह्या नियतीने जे स्क्रिप्ट लिहिलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी घटना अशी घडणं गरजेचं आहे. आणि जेव्हा अमृताचा ओघ चालू होतो तेव्हा मध्ये कुठलाही विषाचा थेंब नसावा. मग त्या विषाचंही रूपांतर जर अमृतात झालं तर ते अमृतही दुसऱ्याला काहीतरी घडवू शकतं. ते म्हणजे विसोबा खेचर उदाहरण आहे की नंतर नामदेवांचे ते गुरु झाले. म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात आणि कोणाच्या संगतीमध्ये होतात, हे खूप महत्वाचं आहे. जीवनात संगत ही खूप महत्वाची असते की मी कोणाबरोबर आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ते असेल तर मनुष्याचं जीवन सहजतेने आणि उत्तम झाल्याशिवाय राहतच नाही. आणि मग इथं निवृत्तीनाथांनी माऊलींना सांगितलं की तुला आता समाजाला तुला प्रबोधन करायची वेळ आलेली आहे. म्हणजे आता तुझा ज्याच्यासाठी अवतार झालेला आहे तो आता तुला कार्य करायचंय. नाही तर तू म्हणजे आपण आलोय कशासाठी, जन्म कशासाठी घेतलाय, तर ते त्यांनी सांगायचा प्रयत्न मग नंतर माऊलींनी ज्ञानेश्वरींच्या मार्फत केलेला आहे. म्हणजे निवृत्तीनाथांनी निवृत्तीनाथ काय तर हे ज्ञानदेवांचे ज्ञानाचे गुरु आहेत. म्हणजे काय सांगायचं आहे, तुझा जन्म झालाय, आता तुम्ही विचार करा 16व्या वर्षी ज्ञानदेवांनी ह्या श्लोक किंवा ह्याच्यामध्ये एवढी तर श्लोक त्यांच्या वडिलांनी शिकवलेले नव्हते. ज्ञानेश्वरीतलं प्रत्येक, आणि भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी सारखीच आहे. पण जेव्हा तुम्ही एखादी भूमिकेमध्ये वावरत असता तेव्हा वेळेचं भान हे त्या व्यक्तिमत्वाला किंवा त्या माणसाला, त्या पात्राला ठेवायला लागतं. की सहज मला सगळं प्राप्त होतं, आठवण कोणी करून दिली. तसं मग निवृत्तीनाथांनी तुला काय सांगायचंय ह्याची आठवण गहनीनाथांनी निवृत्तींना करून दिली आणि मग निवृत्तीने ज्ञानदेवांना दिले. म्हणजे ज्ञानदेवांचे गुरु कोण तर निवृत्तीनाथ आहे. म्हणजे आणि ज्ञानेश्वरांनी जेव्हा आपल्याच मोठ्या बंधूंना गुरु म्हणून स्वीकारलं तेव्हा नंतर परत दादा म्हटलं नाही. लक्षात घ्या, नाती जी असतात की नाही ही खूप महत्वाची असतात, पण जेव्हा तुम्ही भूमिका बदलता तेव्हा ते नातं तिथं तोडायला लागतं. म्हणजे ह्याचं उदाहरण उत्तम म्हणजे पसायदानाची सुरुवात आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. म्हणजे हा विश्वात्मक म्हणजे विश्वाचा आत्मा असलेला देव म्हणजे निवृत्तीनाथ, म्हणजे शंकर, म्हणजेच महादेव. हे नंतर हे पसायदानात आहे, पण इथं हा माझा मोठा भाऊ ही भूमिका बदलली, इथं गुरु झाले. मग निवृत्तीनाथ गुरु झाले आणि इथं मग ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगितलेली आहे. हा भाग मग ही कशी सांगितली, हा एक म्हणजे आपण आज जो भाग करतोय ह्याच्यातला हा इथपर्यंत एक भाग आहे की निवृत्ती मग ज्ञानेश्वरांनी समाजाला त्यांच्या मायबोलीमध्ये समजेल असं सांगितलं. किंवा त्यांच्या जीवनामध्ये आपण चांगदेव महाराज आले की ते 1500 वर्ष तपश्चर्या केलेले, वाघावर बसून आले, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि एकदा इंद्रायणीच्या तिथं सकाळी स्नानाला यायचंय, मुक्ताईला स्नान करताना बघितलं आणि त्यांनी मान फिरवली आणि मुक्ताईने बघितलं की चांगदेव महाराजांनी बघितलं आणि हाक मारली मुक्ताईने, अरे बाळाई आहे, मी तुझ्या आईच आहे. आणि चांगदेवांना तेव्हा कळलं की मी 1500 वर्ष तपश्चर्या केली पण मी काय घेतलं. मला एक मुलगी स्नान करताना दिसली तेव्हा माझ्या मनामध्ये वासनेचा विचार उत्पन्न झाला
आणि हीच कृती जेव्हा एक स्त्री, म्हणजे तेव्हा त्या मुक्ताईने त्यांच्याकडे बघितलं तेव्हा सांगितलं, अरे बाळा ये, म्हणजे तुम्ही ज्ञानाच्या वैचारिकतेच्या दृष्टिकोनातनं मूल्यमापन करा. आणि मग ती जेव्हा नंतर त्यांनी ते 65 ओव्या जे केल्या त्याला चांगदेव 65 असं म्हणतात, की त्यातनं ते वर्णन केलेलं आहे की चांगदेव काय. म्हणून हे एक ज्ञानेश्वरीच्या याच्यामधले वेगळे भाग आहेत. पण हे शिक्षण घेत असताना हा झाला आपला एक ज्ञानेश्वरीच्या म्हणजे ज्ञानदेवांच्या जीवनातला भाग आहे. पण ह्या घटना किंवा ही ज्ञानेश्वरी जेव्हा मी माझ्या गुरूंकडनं घेऊन गेलो, म्हणजे हा भाग आता इथं मी थांबतो की निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी समाजापर्यंत पोहोचवली. पण मला त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे होतं आणि मला ते माझ्या गुरूंकडनं पाहिजे होतं. म्हणून मग मी एक माझे गुरु ज्यांना मानतो ते वैद्य अशोक श्रीपाद भट यांना एक दिवस हा प्रश्न केला की ही निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई हे काय आहे, म्हणजे हे चारी भावंड. कारण तोपर्यंत माझा विचार जे माझ्यात स्थित होतं त्या अनुषंगाने होत होता. आणि मग इथं त्यांनी जे ज्ञान दिलं ते आता तुम्हाला मी सांगतो की काय आहे ते. तर म्हणले की निवृत्त शब्दाचा आमच्या डॉक्टरांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं होतं की कुठलाही शब्द जो असेल ना तो असा मोकळा नसतो, त्याला काहीतरी अर्थ असतो. तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की निवृत्ती म्हणजे मोकळं होणं. म्हणजे एखाद्या गोष्टीतनं किंवा एखाद्या कृतीतनं जेव्हा मोकळं होतो परत त्याच्यात अडकत नाही त्याला निवृत्ती म्हणतात. आणि ती निवृत्ती तुम्हाला कधी मिळते, जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे आपण एखादा आता हे ऐकलेलं असतं की कधी निवृत्त होणार आहे, वय वर्ष 58-60. म्हणजे हे कामातनं निवृत्त होतं. ते कामातलं निवृत्त होणं वेगळं आणि अध्यात्म दृष्टिकोनातनं निवृत्त होणं वेगळं. म्हणजे आज मला काहीतरी प्राप्त करायचं आहे, मला शिकायचं आहे, तर त्या शिकण्यासाठी जी माझी तयारी आहे त्याला निवृत्ती म्हणतात. निवृत्ती म्हणजे अगोदर मी काय होतो ते मी आता सोडतो आणि आता मला वेगळं ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि ते वेगळं ज्ञान प्राप्त करण्यासाठी मला जो मार्ग पाहिजे तो सोपानाचा मार्ग आहे. आणि तो सोपानाचा मार्ग मला जेव्हा मिळेल तेव्हा मी मुक्त होणार आहे. म्हणजे ज्ञानाची झालेली प्राप्ती जिथं येऊन समाप्त होते तो म्हणजे हरी आहे, तो म्हणजे पांडुरंग आहे. म्हणजे हा एका ओळीतला अर्थ झाला. तर आपण संक्षिप्त बघू. दादा याच्यामध्ये हा सिक्वेन्स आता समजला मला. नावाच्या सिक्वेन्स मध्ये सगळं दडलेलं आहे, सगळं त्याच्यात दडलेलं आहे. तर त्यामुळं कसं आहे की ज्ञानाच्या विचारांचा निवृत्ती म्हणजे मी काय होतो आणि मला काय व्हायचं आहे हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्या दिवशी समजायचं की त्या विचारांपासून मी निवृत्त म्हणजे मोकळा झालो आणि आता मला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून जीवनामध्ये निवृत्त असणं होणं हे खूप महत्वाचं आहे. आपण सगळ्या गोष्टी धरून बसतो आणि व्यावहारिक जीवना दृष्टिकोनातनं हे खूप घातक आहे. अमुक घर माझं आहे, गाडी माझी आहे, मोबाईल माझा आहे, दागिने आहेत, या सगळ्यामध्ये कधीही मनुष्य ज्ञान मार्गाला जात नाही. मग मोकळं होणं, सहजतेने मोकळं होता आलं पाहिजे. आता इथं अजून एक जो शब्द तुम्हाला मी सांगतो तो म्हणजे आता आलेली ही दिंडी किंवा वारकरी, आपण त्यांच्याकडं बघतो की ते एक प्रकारचा झेंडा, त्याला आम्ही झेंडा एवढ्यासाठी म्हटलं की त्याला पताका म्हणतात. ही काय आहेत हे वारकरी हा पंथ आहे. मग एका ह्याच्यात सांगितलं होतं हा कुठलं मंडळ नाहीये, हा कुठला ट्रस्ट नाहीये. वारकरी हा पंथ आहे आणि जिथं पंथ असतो तिथं कोणीही उच्च नीच असं कोणी नसतं. जिथं एखादा रस्त्यावर राहणारा मनुष्य भोजन घेत असतो तिथंच एखादा इंडस्ट्रियलिस्ट व्यक्ती सुद्धा भोजन करत असतो. आणि तिथं मुख्य म्हणजे मी वारकरी, वारी करणार आताला वारकरी म्हणतात, तेवढीच त्याची ओळख असते. तिथं बाकी त्याची ओळखच नसते. हा वारकरी, हा सेवेकरी. कसं आपण शेगावला गेल्यानंतर जे सेवेकरी बघतो आपल्याला वाटतं ते नोकर आहेत, त्याच्यात बरेच डॉक्टर, सायंटिस्ट, इंजिनियर अशी सगळी लोक असतात की त्यांना ती सेवा करायला संधी दिली जाते. पण सगळ्यांचा ड्रेस एकच असतो, कोणीही काही बोलत नाही, कुठेही स्वतःचा अहंभाव नसतो.
ह्याला पंथ म्हणतात. आणि इथं कोणी ह्या पंथामध्ये कोणी अध्यक्ष नाही. असं कधी आहे का की ह्या सगळ्या वारकरी पंथांचा कोणीतरी अध्यक्ष आहे? तर नसतं. त्याच्यात एक गोष्टच नसते. म्हणून पंथ हा कधी सर्वश्रेष्ठ बनला आहे त्याच्यामध्ये. आणि दिंडी म्हणजे काय, तर सहजतेने जाणं येणं, मुख्य जाणं येणं. म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या राजवाड्याचा दिंडी दरवाजा आहे, किंवा आता ह्या दिंड्या निघाल्या, म्हणजे नक्की काय निघालं? माणसं निघालं पण म्हणू शकत असतं. म्हणजे जायचंय आणि परत यायचंय. म्हणजे जिथनं मुख्यत्व जायचंय, मुख्यत्व हा शब्द त्याच्यामध्ये महत्वाचा आहे, की जिथं एकत्रीकरणाने जायचंय, आता दिंडी म्हणतात त्याला. आणि मग त्याला नाद कशाचा हवा, तर पांडुरंगाचा हवा. आणि मग हा नाद येण्यासाठी हातामध्ये झांजा असतात, टिपळ्या असतात. देहभान व्हायला पाहिजे. नुसतं एखाद्याने गाणं म्हटलं एखाद्या गायकाने, तर तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही, पण त्याला जर संगीत असेल तर ते तुम्हाला उत्तम वाटेल. आता संगीत का हवं, म्हणजे आता हे सांगायच्या वेळी एक एक शब्द ही म्हणजे आमच्या डॉक्टरांची खासियतच होती. धागा असे एक 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 उलगडत आहेत. तिथे म्हटलं कुठल्याही परमेश्वराने देवाने कधी संगत केली नाही. कधी आपण ऐकलंय का की गणपती आणि विष्णू मित्र होते? कुठलीच देवता मित्र नव्हते. प्रत्येकाच्या हातात संगत नव्हती, संगीत होतं. प्रत्येक देवतेच्या हातात एक वाद्य आहे बघा, की ज्याच्यामध्ये आपण ज्या नादात, वाद्यातनं काय निर्माण होतो, तो नाद निर्माण होतो. त्या नादात आपलं मन आणि देह हे एकरूप ठेवायचं असतं, म्हणून तो नाद असतो. म्हणून त्या नादात आपण म्हणतो ना की उत्तम नाद आहे, त्या नादामध्ये मी गुंगून गेलो. आणि एखाद्या गोष्टीच्या नादी लागणं, नाद स्वीकारणं उत्तम गोष्ट, पण नादी लागणं म्हणजे वाईट अवस्थेत जाणं. हे दोन अवस्था आहेत त्याच्यात, ह्या शब्दाच्या. पण मग त्याच्यात जे हे वारकरी जातात, मग त्याच्यामध्ये जो झेंडा, मी मुद्दाहून झेंडा का 10 वेळा करतो, की तो डोळ्यासमोर यावा. ज्याला पताका म्हणतात, त्याला अशा 2 त्रिकोणी आकाराच्या अशा त्या असतात ह्याला, आणि त्या खांद्यावरती घेतल्या जातात. त्यात पताकांमधलं एक असतो तो कर्ममेळा. म्हणजे मनुष्याचं कर्म उत्तम हवं, की जिथं हा आपलं कर्म पांडुरंगाकडं, ज्ञानापासनं हरीपर्यंत, हा प्रवास आळंदीपासून पंढरपूर पर्यंत नाहीये, तर ज्ञानापासनं हरीपर्यंत जिथं मोकळं व्हायचं आहे, ज्ञान घ्यायचंय आणि मोकळं कुठं व्हायचंय तिथं व्हायचंय. आणि दुसरा जो असतो, एक पहिला कर्म मेळा आणि दुसरा असतो तो चोखा मेळा. हे कर्म उत्तम असावं आणि व्यवहार चोख असावा, हे दोन्हीही आपल्याला खांद्यावर घेऊन त्या परमेश्वराकडे जायचं आहे. म्हणून त्याला पताका म्हटलेला आहे. ह्याला झेंडा म्हणत नाहीत, तर पताका म्हणतात. आणि त्यांच्याकडे सिंगल असतं ते, तो झेंडा झाला. म्हणून वारकरी पंथांच्या पताका. कर्म उत्तम, चांगलं कर्म करायला जातात आणि व्यवहार चोख असतो. बघा कुठं थांबत नाहीत कोणाकडनं. काही खरे जे वारकरी असतात ना, ते कुठं इकडं वाग तिकडं वाग काही नाही, कारण त्यांना फक्त पांडुरंग एवढंच आस असते त्याच्या, बाकी कशाची आस नसते. तर हा एक भाग झाला. पण मग परत ह्या 4 नावांवर येतो, की निवृत्ती ही अवस्था आहे. निवृत्ती नाथ म्हणू नका, निवृत्ती ही अवस्था आहे. आणि निवृत्ती नाथ का म्हटलेलं आहे, तर गहनी नाथांना ज्यांच्या बरोबर जे जोडले गेलेले आहेत. पण ज्ञान कोणी दिलं? गहनी नाथांनी. म्हणजे काय होतं? गहन होतं. ज्ञान दिलं ते गहन होतं. निवृत्तीनाथांना असं ते ज्ञानाची व्याख्या करताच आली नसते, येतच नव्हती. म्हणजे असं सांगितलं गेलं का की मी ज्ञान तुला देतोय? कशाला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज? त्यांचं ज्याला देतोय त्यांनीच सांगून मोकळं व्हावं. पण तसं झालं नाही. काही गोष्टी कशा असतात जीवनामध्ये, आपल्याकडे असतात पण त्या दुसऱ्या करवीच करायला लागतात. त्यामुळं अगदी तुम्ही फॅक्टरीचे मालक असाल, पण तो फॅक्टरीचे मालक असाल तर तुम्हाला अकाउंटंट, अमुक तमुक ही कामं तुम्ही करत नाही, त्याच्यासाठी तुम्ही माणसं ठेवता. पण मालक तुम्ही असता. म्हणजे तुमच्या नावाने ती कंपनी ओळखली जाते. मग तसं इथं निवृत्तीनाथांच्या म्हणजे मुळात जो आहे तो मान निवृत्तीनाथांना आहे. मग निवृत्ती आहे आणि नाथ आहे. आता नाथ म्हणजे काय बघा,
अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं जे मला डॉक्टर सांगितलं, नाथ म्हणजे काय? नाथ म्हणजे ते व्यक्तिमत्व जे अधिकारी असतं. स्त्रिया म्हणतात बघा जुन्या काळातले, हे माझे नाथ आहेत, प्राणनाथ. आपण जे ऐकतो ना की नाथ म्हणजे काय, जे सांभाळणारे अधिकारी. म्हणून निवृत्ती शब्दाच्या पुढं नाथ लावलेला आहे, म्हणजे निवृत्ती नाथ. म्हणून जीवनामध्ये मोकळं होणं हे खूप गरजेचं आहे. अधिकारवाणाने मोकळं होणं. सगळ्यात म्हणजे तुम्ही सगळं करा पण इस्टेट माझ्या नावावर, तर त्याला काही अर्थ राहत नाही. समाजात मोकळं होणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना असं असतं, अध्यात्म कधी करू? मग आता अजून 2 वर्षच नोकरीची राहिलेली आहे, तर ती झाली की म्हणजे काय, मुलीचं लग्न झालेलं आहे, मग आता मला थोडासा वेळ मिळेल, मग मी बघू, ठरवतोय पुढच्या वर्षी वारीला जावं किंवा मग ज्ञानेश्वरी वगैरे कुठेतरी अभ्यास करावा. किती चूक आहे. आपण ह्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आणावा, तो म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठल्या वर्षी लिहिली आणि सांगितली, म्हणजे सांगितलेली आहे, आणि कधी ठरवलं की माझं कार्य झालं. असं ज्ञानेश्वर म्हणले नाही मला 70 वर्ष जगायचं आहे, 80 वर्ष जगायचं आहे. 16व्या वर्षी कार्य झालं, कार्यसमाप्ती करायची ठरवलं, पण भावंडांनी सांगितलं की दादा जाऊ नको माझ्यासाठी, सगळ्या भावांना समान न्याय, म्हणून प्रत्येकाला 2 वर्ष दिली त्यांनी. तुझ्यासाठी 2, सोपानासाठी 2 आणि मुक्ताईसाठी 2. पण जेव्हा ही काव्य लिहिली गेली, म्हणजे 16व्या वर्षीपर्यंत जे माऊलींनी लिखाण केलंय, सांगितलेलं आहे, त्याला ज्ञानदेव म्हणे असं. ती सगळी अभंग आहेत, त्याला ज्ञानदेव म्हणे असं म्हटलेलं आहे. आणि 16व्या वर्षी नंतर जेव्हा ते भावंडांच्यासाठी जे जगलेले आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं हे आता परमेश्वराच्या मुखात. तेव्हा ज्ञानदेव त्यांनी हे केलं नाही, माझं अवतार किंवा जिथं काम संपलंय ते तिथं केलं, हे फक्त तुमच्या प्रेमापोटी मी एवढं थांबल्यानंतर मग त्यांनी ती अवतार समाप्त केलेली आहे. हे समजणं गरजेचं आहे. म्हणून निवृत्ती आपल्या विचारांची जी आहे ना, ती त्या क्षणी होणं गरजेचं आहे. मग अध्यात्मामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की ही 4 भावंड नाहीयेत, त्याचं फक्त ज्ञानेश्वरीशी संबंध नाहीये, तर आपल्या जीवनाशी संबंध आहे की जे आपल्याला रोजच्या जीवनात जगायचं. म्हणून माणसाने निवृत्त होणं गरजेचं आहे वाईट विचारातल्या. त्याच्यातनं जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल आणि मला उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचं, तेव्हा तुम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती करायला लागते. मग ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. मग ज्ञानेश्वरी मध्ये मी ज्ञानेश्वरी वाचतो किंवा दासबोध वाचतो, मग त्याच्यातनं मी घेतोय काय? म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मोकळं होणं गरजेचं आहे, पण मी सगळे कामधंदे करतोय, सगळ्यात मन अडकून ठेवलेलं आहे, आणि हातात जर ज्ञानेश्वरी असेल ना, तर तुम्ही ती प्राप्ती करू शकत नाही. त्या मार्गामध्ये, त्या मार्गावर जाऊ शकत नाही, तो सोपानावर जाऊ शकत नाही. सोपान म्हणजे तो मार्ग, सोपान शब्दाचा अर्थ आहे मार्ग. तर त्या मार्गावर जाऊ शकत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. आणि तुम्ही जरी सोडलं नाही तर ते एक दिवशी सुटणारच आहे, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, काही करा, कुठलीही गोष्ट असो या जगतातली, ही एक ना दिवस सुटणारच आहे. त्याच्यापेक्षा आत्ता त्याची निवृत्ती घ्या, आणि मग ते निवृत्ती घेतली तरच तुम्हाला ती ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे मी अडकूनच बसलो, काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, दंभ ह्याच्यामध्ये, या विकारांमध्ये जर अडकून बसलो, ह्याची जर मी निवृत्तीच केली नाही, तर मला उत्तम ज्या हरी म्हणजे ज्या पांडुरंगापाशी जायचंय ना, त्याचं तो मार्गच सापडणार नाहीये. त्याच्या मार्गापर्यंत मी जाऊच शकत नाही. म्हणून निवृत्ती होणं गरजेचं आहे. म्हणून निवृत्ती हा मनुष्याच्या देहामधला तो भाव आहे जो मनुष्याने ताबडतोब स्वीकारला पाहिजे, की बस आजपासून मी अमुक गोष्टीतनं निवृत्ती झाला, आजपासून मी मोबाईल काही जास्त वापरणार नाही. ही निवृत्तीच आहे, मोकळं करणं. निवृत्तीचा दुसरा अर्थ काय? मोकळं होणं. आणि मग त्यांनी ज्ञान प्राप्त होणार. मग ज्ञानाचा देव ज्ञानदेव. मग ज्ञान ईश, ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? जिथं ज्ञान पण आहे, ते कोणाकडे ज्ञान आहे?
तर त्या ईश्वराकडं ज्ञान ईश्वर, ज्ञान अधिक ईश्वर म्हणून तो ज्ञानेश्वर शब्द आहे. ज्ञानेश्वर नावाचा अर्थ असा की ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान अधिक ईश्वर. म्हणजे तुम्ही निवृत्त मोकळं केलात की पहिला तुमचा दिंडी दरवाजा उघडला. ज्ञानाच्यातनं हे केलं ना की पांडुरंगाकडे जाण्यासाठी तुमचा दरवाजा मोकळा झाला. आणि मग तो नंतर तुम्ही मार्ग सोपान म्हणजे उत्तम मार्ग, उत्तम विचारांचा मार्ग, मग त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण जोपर्यंत सोपान स्वीकारत नाही, म्हणजे झालं सगळं झालं, आपण म्हणतो की यार मी सगळं सोडलं. आणि मी बऱ्याच जणांचं बघतो की आता पालखी आलेली आहे ना, आम्ही इथनं सासवड पर्यंत जातो, मग आम्ही तिथं ड्रायव्हर घेऊन गाडी बोलवतो आणि तिथनं मग आम्ही परत येतो. ठीक आहे, सुरुवात केली, चांगलं आहे, पण याच्यामध्ये थोडेसे कष्ट झाले तर काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही इथनं तिथपर्यंत जाता, तिथनं परत येता. त्याच्यापेक्षा तुम्ही एकतर मनात वारी करा किंवा पूर्ण वारी करा. आम्हाला नाही हो, रजा मिळत नाही, घरामध्ये अमुक अमुक सांभाळायला कोण नाही, म्हणजेच काय तर निवृत्ती नाही. परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला सर्व गोष्टीतनं निवृत्त व्हायलाच लागतं. आणि का व्हायला लागतं तर तुम्हाला त्याच्यावरती खात्री पाहिजे की ही जी तुमच्या अडचणी आहेत ना, हे सांभाळायचं काम आता तुम्ही त्याच्या खांद्यावर टाकणार आहात. तर त्यामुळं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता माऊलींच्या बरोबर तुकाराम महाराजांना काय घेतात? म्हणजे जगाची माऊली कोण आहे? तर ज्ञानेश्वर. पण जगाचा बाप कोण आहे? तर तुकाराम महाराज. जसं वर्णनच होऊ शकत नाही, माऊलींनी वर्णन केलंय, अणुरेणू तोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे अणुरेणू सुद्धा तोकडं पडतील इतका सूक्ष्म, आणि आकाशा एवढा म्हणजे आकाशापेक्षा विशाल असा बाप, असं मन. तुकाराम म्हणजे का? तर असं मन. आपण म्हणतो ना तू का राम, म्हणजे तू का राम, चैतन्य तू आहेस का? तुकाराम शब्दाचा अर्थ काय की तुकाराम म्हणजे चैतन्य. मग आई पण आहे आणि वडील पण आहे, दोघांचाही बरोबर बरोबर त्यांनी तुम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन जातात. पण महत्व कोणाला जातं? माऊलींना जातं. भारतात जेवढे संत आहेत त्यांचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, प्रत्येकाचं कार्य वेगळं होतं, सगळं आहे. पण दर्शनाला कोणाच्या येतात? आळंदीत माऊलींच्या दर्शनाला, जगताची आई. मग जी जगाची आई आहे तिच्या बरोबर आपल्याला पांडुरंगाकडे जायचंय, तिच्या बरोबर त्या हरीकडे जायचंय. मग ते ज्ञान आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि मग ज्ञानेश्वरांनी जे अमृत बोल सगळे दिलेले आहे, एकही शब्द कोणाला जीवनामध्ये दुखवलेला नाही. म्हणजे एका चोराची गोष्ट ह्याच्यामध्ये मी एक सांगतो ह्याला, की परमेश्वरावरचा विश्वास काय असतो आपला कसा पाहिजे. हे चोर असतात ना, हे सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या खूप श्रेष्ठ असतात. कारण आपण जसं म्हणतो ना की माझा धंदा चांगला हो, तसं त्या चोरांचाही धंदा चांगला व्हावा म्हणून सगळ्यांना त्या चोरांनाही वाटत असतं की आपल्यालाही मग त्या देवाला. एक चोर पांडुरंगांचा भक्त असतो, गावामध्ये राहायचं, रात्री वाटमारी करायची, झाडावर जाऊन बसायचं आणि चोरी करायची. पण जे चोरी करायचा ते फक्त असे मोठमोठे शेठ वगैरे जे असतील त्यांनाच तो चोरी करायचा, त्यांनाच लुटायचा. गरीब असेल तर त्याला सोडून द्यायचा. आणि ते पैसे चोरलेले असायचे ते स्वतः पुरतं काही ठेवायचा आणि गावामध्ये त्याचं अध्यात्मामध्ये म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असेल ते त्याच्यासाठी तो खर्च करायचा. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांचा निस्सम भक्त होता. बघा, होता चोर, अट्टल चोर, पांडुरंगाचा भक्त, आणि समर्पित कोणाला भाव? तर ज्ञानदेव आणि नामदेवाला. गंमत बघा कशी, ज्ञान आणि नाम हे दोन्ही बरोबर येतं. नामाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय नाम नाही. अध्यात्म दृष्टिकोनाचा आपण जर विचार करतो तर ह्या दोन्ही गोष्टी खूप जवळच्या आहेत. उगाच नावं नाहीच आहे ती, नाथ, एकनाथ महाराज वगैरे हे सगळं.
आणि कळतं की गावामध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज तीर्थक्षेत्र निघाले असतात, येणार आहेत, पण तो उद्या गावात दणक्यात कार्यक्रम स्वागत त्यांचं आता करणं प्राप्त आहे. आज पैसे जास्त पाहिजेत. झाडावर जाऊन बसतो रात्री, कारण चोरांचं कसं रात्री धंदा चालू, त्यांचं दुकान रात्री उघडतं, रात्री लोक झोपली की ते जागतात. तसं जाऊन बसला, म्हणतात आता वाट बघतो, येणार. परमेश्वराला सांगून जातो पांडुरंगाला, कोणतरी गब्बर पाठव, उद्या एवढा मोठा कार्यक्रम आहे, एवढा पैसा मला लागणार आहे, त्यामुळे पाठवणारा सुद्धा चांगला पाठव. हा झाडावर जाऊन बसतो. 15 मिनिटं होतात, 20 मिनिटं होतात, तास होतो, 2 तास होतात, कोणीच येत नाही. अस्वस्थ व्हायला लागतो. पांडुरंग 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 पांडुरंग, काय करायचं, कोणीच आलं नाही, कोणाला काय करणार, कार्यक्रम तर आहे. आता ह्या पांडुरंग पांडुरंगांनी इथं पांडुरंग हलतो आणि तो आईसाहेबांकडं म्हणजे रुक्मिणीकडे येतो, चला आवरा. म्हणतात का, आपल्याला लगेच आत्ता निघायचं आहे. म्हणजे का, आत्ता काय झालं? म्हणले बाकी आत्ता काही विचारू नका, रस्त्यात बोलेन. आपण जसं एक नवरा बायको म्हणतात ना, तो आत्ता काही विचारू नका, आपण रस्त्यात बोलू. पांडुरंग रुक्मिणीला सांगतात, सर्वोत्तम दागिने घाल, ज्याची किंमत आहे असे घाल, उगाच ते आपलं सगळे अंगावर दागिने घालून ज्याचे पैसे चांगले मिळतील ते दागिने घाल. रुक्मिणीलाही कळत नाही, पती आज्ञा घालते. दोघही येतात, रात्री वेश घेतात, शेठ आणि शेटणीचा, बैलगाडी घेऊन येतात. त्याला दिसतं वरनं कोणतरी येत आहे, सुरा घेऊन तयार राहतो. मारलेलं कोणालाच नसतं, पण फक्त धमकवायला. आणि जसं आपल्या टापू देतात तसा झाडावरनं उडी मारतो, पांडुरंगाच्या म्हणजे त्या शेड्डीच्या गळ्यालाच लावतो. हे काढ, म्हाताऱ्या सगळं काढसत, कुठं चालला घेऊन. आणि शेजारी रुक्मिणीला कळत नाही. एक तर मला हे सगळे दागिने अंगावर घालायला लावलं, हे रूप घ्यायला लावलं, आणि आता परत हा जगाचा स्वामी, आणि हा समोर कोण सुरा घेऊन उभा आहे, आणि हे घाबरत आहेत, काय भानगड काय, रुक्मिणीला कळत नाही. पांडुरंग हाताने फक्त थांबव, तिला काही जास्त बोलू नको, हे कळतात. म्हणतो काढ दागिने काढ, बायकोला सांग दागिने काढ, शेटणीला सगळे काढ करायला, ते काढून दे, आपल्या जीवापेक्षा महत्वाचं नाही. सगळे दागिने काढून देतात. बघतो, अरे वा क्या बात आहे, आज गवाड खूप मोठं सापडलेलं आहे. म्हणलं हल्लाच तर बघ. ते म्हणतात एक विनंती करू. चोर म्हणतो काय? तुमच्या गावामध्ये ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज येणार आहेत असं ऐकलंय. हा म्हणतो ह्यांना कसं कळलं? हा काही म्हणजे मला पकडण्यासाठी तर काही आलेलं नाही ना? म्हटले हो येणार आहेत. मग आम्हाला फक्त त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, तुझ्या बरोबर येऊ का? माझ्या बरोबर वगैरे नाही, गपचूप इथनं तुमच्या मार्गीला मी माझ्या इकडे जाणार आहे आणि गावात यायचं नाही, कारण चोराला भीती, हे आले तर मला पकडून देतील. म्हणतो नाही. मग ते हातापायाचं नाही, आम्ही बोलणार नाही. परत माझ्याकडे परतीच्या याच्यामध्ये काही असेल तर तुला देईन, तू खूप चांगला आहे, त्यांच्या दर्शनासाठी तू एवढं कर. चोराला काय वाटतं? चोरा म्हणतो ठीक आहे, पण तुम्ही माझं बिंग गावात फोडायचं नाही आणि बाहेर यायचं नाही, लपून बसायचं. मी सांगतो तिथं तुम्हाला कोंडून ठेवणार, तिथनं बाहेर यायचं नाही, आतनं बघायचं. ठीक आहे म्हणतात, हरकत नाही. स्वतः पांडुरंग आणि रुक्मिणी बंदिवान बनवून त्या चोराबरोबर जातात. दुसऱ्या दिवशी सगळं तो गावातल्या शेटजीकडं तसे ते दागिने वगैरे करून, ते जुन्या काळी असत तसं ते जातात. नंतर काय कुठनं आणलं, काय कुठं हात मारला, आजपर्यंत पाहिलं नाही. पैसा भरपूर देतात. गावात सगळं तयारी सगळी होते, स्नानाचं उत्तम सगळं साहित्य जमा केलं जातं, उठणी बिटणी सगळं त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज येणार असतात. ज्ञानेश्वर नामदेव महाराज येतात, तिथं दोघांना बसवतो तो चोर. आता एवढं सगळं करतोय म्हणजे सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं चोर हा सज्जन, सगळं करतोय, खर्च बिर्च करतोय. तिथं कुठं कळतंय? आज तरी कुठं कळतं? तेव्हाही कळलं. बसतात पाठीला, त्याच्यामध्ये उठणं वगैरे लावतात. म्हणतात नाही मीच लावतो. चोराचं एक लक्ष त्या खिडकीकडे असतं, नक्की डांबून बसलेलेत ना, नाही तर बिंग फोडायचे. आणि सगळं त्याच्यामध्ये छान लावतात, सगळं अंग पुसत असतात माऊलींचं आणि नामदेवांचं. आणि
पांडुरंग जो शेठ आणि जेठानीच्या भूमिकेत असतात, हे दोघं त्याच वेशात बाहेर येतात. शेवटी परमेश्वर तो, त्याला कुठलं कुलूप आहे? चोर घाबरतो, आणि चोर घाबरल्यानंतर आता आपलं बिंग फुटणार, आणि त्यांना म्हणतो, ए तुम्ही इथं काय करताय, कोण तुम्ही? पण माऊली आणि नामदेव महाराज पांडुरंगाला ओळखतात, पाया पडतात. चोराला कळत नाही काय भानगड, काय एवढे मोठे संत आणि ह्याच्या काय पाया पडतायत या शेठजीच्या. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की तू बघितलंस, तो व्यवहार बघितलंस, तू नाव घेतलंस, म्हणून तुझी मदत करण्यासाठी खुद्द पांडुरंग आलेला आहे. त्यांनी हे रूप घेतलं की तुझा हा सोहळा पार पडावा म्हणून. म्हणजे जो माझा मायबाप आहे हा तुझा कैदी म्हणून त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं, पण तुझा कार्यभाग हा पूर्ण करून घेतला. तू ओळखलं नाहीस, हा विठ्ठल आणि ही आई रुक्मिणी आहे. आणि मग चोराला आपली चूक कळते. गोष्ट इथपर्यंतच आहे, पण माऊलींनी हे सांगितलं, ज्ञान कोणी दिलं? ज्ञानदेवाने दिलं. आपल्या समोर भगवंत कुठल्या स्वरूपात, कुठल्या रूपात असतो आपल्याला ते कळत नाही, तो आपल्याला मदतच करत असतो. फक्त आपल्याला ती दृष्टी पाहिजे, आणि ही दृष्टी देण्यासाठी किंवा ही दृष्टी कळण्यासाठी आपल्याला गुरु पाहिजे की मला काय वागायचं आहे. तुम्ही कितीही कसेही वागा, परमेश्वराकडे न्याय सगळ्यांना सारखा आहे. म्हणून निवृत्तीनंतर जेव्हा ज्ञान प्राप्त होतो तेव्हा उत्तम सोपान मार्ग मिळतो, आणि सोपान उत्तम मार्ग जेव्हा जीवनामध्ये तुम्ही स्वीकारता, उत्तम संगतीत येता, आचरण चांगलं होतं, तेव्हा तुमचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने मुक्त होतं, मोकळं होतं. आपण म्हणतो ना कुठेतरी मुक्तता हवी, तो मुक्त कुठं होतं? त्या पांडुरंगाच्या चरणी होतं. डॉक्टरांनी इथं 3 शब्दांचा अर्थ मला सांगितला. पात्र एकच, विठ्ठल. दुसरा शब्द पांडुरंग, आणि तिसरा शब्द हरी. हे 3 तत्व ज्याच्यामध्ये आहे तो विष्णू. कोणाकडे गेलात? विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. दर्शन कोणाचं झालं? पांडुरंगाचं झालं. पांडुरंग म्हणजे काय? सावळा काळ्या रंगाचा असा देखणं रूप की ज्याच्या सानिध्यात मी गेलो की माझा रंग संपून जातो आणि मी त्याचा रंग होऊन जातो. बघा, काळा सावळा म्हणजे पण काळा रंग घ्या, कुठल्याही रंगामध्ये मिसळा, तो रंग काळा होतो, डार्क होतो. मग त्याचं अस्तित्व एकदा आपल्या त्या दुसऱ्या रंगामध्ये, ही इतर रंग म्हणजे ही माणसं आहेत. प्रत्येक माणसाचा आचार विचार वेगळा असतो, म्हणून हे वेगवेगळे रंग आहेत. पण जेव्हा त्या पांडुरंगापाशी तुम्ही जाता आणि पांडुरंगांच्या चरणावरती जेव्हा तुम्ही लीन होता, तेव्हा तुमचं हरण होतं. हरण म्हणजे प्राणी नाही, हरण होतं म्हणजे तुमच्या देहाचा ताबा तो परमात्मा परमेश्वर घेतो, म्हणून त्याला हरी म्हटलेलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. कारण तुमच्या मुखातनं जोपर्यंत परमेश्वर बोलत नाही तोपर्यंत तुमच्या देहाची ओळख मी म्हणूनच राहते, तो परमेश्वर म्हणून राहत नाही. हे दत्तात्रयांच्या आरतीत दिलेलं आहे. मी आणि तू ह्याची जिथं बोळवण होते तो पांडुरंग आहे. म्हणून मी आणि तू जिथं मी तूपणाची केली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. हे जसं दत्ताच्या आरतीत म्हटलंय की जोपर्यंत आपल्या आचार विचारातला मी तू पण जात नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन नाही. मग तसं इथं विठ्ठलाच्या वारीला गेला, पंढरपूरच्या वारीला गेला, पांडुरंगाला भेटला आणि हरी होऊन आला, म्हणून हरिभक्त. पांडुरंग भक्त नाही म्हणतात, हरिभक्त म्हणतात. जे प्रवचनकार असतात त्यांना हरिभक्त म्हणतात. हरिभक्त बाबा महाराज सातारकर. पांडुरंग भक्त नाही म्हणत, कारण त्यांची स्वतःची ओळखच नाही. त्या भूमिकेत प्रवचनकाराच्या शिरले की हरिमुखे म्हणा,
आपलं मुखच राहत नाही. परमेश्वरांनी जे सांगितलेलं आहे, म्हणजे कोण माऊलीने जे सांगितलेलं आहे, जे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, तेच आपल्या मुखातनं बाहेर पडणार आहे. म्हणून ज्ञानदेव, म्हणून जीवनामध्ये आपण ज्ञानदेव, ज्ञानाला महत्व काय तर त्याच्यासाठी आहे. आपण प्राप्त काय करायचे तर ज्ञान प्राप्त करायचंय. ज्ञानाने तुम्ही समाज बघायचा आहे, तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये अडकतच नाही, बाकी अडकायला लागतच नाही. इतकं सहज जीवन बघा, इतक्या म्हणजे किती सुंदर विचार आहे. हजारो बायका जातात, हजारो पुरुष जातात. एका तरी, मी काय म्हणत असतो, एका तरी स्त्रीला असं ऐकलं नाही की आपण तिला, आपण म्हणतो ना मंथली पिरियड्स नसतात का, तिथं काहीच नाही, तिथं काही नाही. खुद्द तुकाराम महाराजांच्या पत्नीचं बाळणपण ह्या पांडुरंगाने केलेलं आहे. तिच्या वेटाळाची वस्त्र त्याने धुतलेली आहेत. तिथं कुठला वेटाळ, कोण होता तो सोहळा, कोण होता तो ओवळा, तुकाराम महाराजांनी अभंगात लिहून ठेवलेलं आहे. कसलं सोहळं ओवळं. मन स्वच्छ असेल तर पांडुरंगाची प्राप्ती आहे. पण तुम्ही भौतिकतेत अडकलात तर तिथं तुम्ही भौतिकतेत अडकणार, तिथं पांडुरंगाची प्राप्ती काही होणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, कोणता तो सोहळा, म्हणजे सोहळं ओवळं काय आहे आणि कोण तो ओवळा. जिथं अति सोहळं ओवळं त्याच्यामध्ये केलं तर इथं पांडुरंगाची इथं आहे. हजारो तऱ्याचा, लाखो प्रकारची माणसं पंथाची, याच्यामध्ये सगळ्यांना वैष्णव म्हटलेलं आहे. वैष्णवांची मांदियाळी, सगळे वैष्णव, विष्णूचे भक्त. शूद्र आणि वैष्णव असे दोन त्याच्यामध्ये तेव्हा जाती केल्या होत्या. आपण ते कशावरनं केल्या तर गंधावरनं. एकाचा आडवं गंध असतं, एकाचा उभा असतं, त्याच्यावरनं ओळखलं जातं. यांनी जातीत त्याचं कन्वर्जन केलं. मग ही वैष्णवांची मांदियाळी आहे जी भगवंतापर्यंत येतं, तर ती कळणं महत्वाचं आहे. मग एवढ्या ह्याच्यामध्ये भगवंताला जिथं कुठलं हे नाही, तो असं म्हणतो की नाही बाई तू येऊ नकोस, तुझा असा आहे. कोणा तो देह, मनाची पवित्रता किती आहे ह्याच्यावरनं तुमचं हरी भक्त आहात का नाही हे कळतंय. आणि मग त्याच्या एकदा चरणी तुमचा समर्पित भाव झाला की तुम्ही तुमचे राहत नाही. ज्ञानेश्वरांनी एका ओवीत सांगितलेलं आहे, मनुष्याला मनुष्याचा स्वभाव बदलणं गरजेचं असतं, नाहीतर ते गोचिडा स्वरूप असतं. ते गोचिड गायीच्या आचळाला चिटकून बसलेलं असतं. पलीकडं, एका पदराच्या पलीकडं त्या आचळामध्ये दूध असतं, अमृत असतं. पण गोचिडाचा स्वभाव असा असतो की ते रक्तच पितं, त्याला ते अमृत कळतच नाही. असं मनुष्याने जीवन जगता कामा नये. आपल्या पलीकडं काय ठेवलेलं आहे तर अमृत आहे, पण हे अमृत घेण्यासाठी तुम्हाला निवृत्त होणं गरजेचं आहे. आणि निवृत्त झालं कीच मग ज्ञानाची सुरुवात होणार आहे, त्याशिवाय होणार नाहीये. आणि मग पुढचा मार्ग उत्तम असून मुक्तताही सुद्धा. मुक्तता म्हणजे मरण नाही, मुक्तता म्हणजे समर्पित होणं. एखाद्या गोष्टीत आपण म्हणतो ना की आता काय झालं, मुक्त झालं, नोकरीतनं मुक्तता झाली माझी, जेलमधनं कैदी मुक्त होतो. मुक्त होतो म्हणजे काय, मोकळा झाला. पण गंमत अशी आहे बघा, चारही शब्द असे, निवृत्ती झालात तर परत त्याच्यात तुम्ही कामात जाऊ शकता. ज्ञानामध्ये त्याच्यामध्ये आहे तर ज्ञान तुमचं भरकटू शकतं. सोपान मार्ग जो आहे तो उत्तम मार्गातनं तुम्ही परत चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. आणि मुक्त जरी झालात तरी परत गुन्हा करून त्याच्यामध्ये जाऊ शकता. म्हणून हरी होणं महत्वाचं आहे. परमात्म्याला प्राप्त करणं आणि परमात्म्याला शी एकरूप होणं गरजेचं आहे. त्याच्या रंगात ज्या क्षणी तुम्ही रंगाल तेव्हा तुमचं अस्तित्व राहणार नाही आणि ओळखणार नाही की परमात्मा कुठला आणि आपण कुठलं. हे आपल्यालाच कळत नाही की मी आहे का मी तोच आहे. लोकांना कळलं पाहिजे की हा परमात्मा आहे. आपण नाही सांगायला जायला पाहिजे की मी अमुक आहे, मी तमुक आहे. गरजच नाही सांगायची. आपण कोणीच नसतो. तो आपली ओळखच नसते, त्या परमात्म्याची ओळख होते. कोण आपल्या देहात आहे. तुकाराम महाराजांना तसंच झालं. तुकाराम महाराज पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल, हरी 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 नाही झालं. माऊलींच्या तोंडातनं हरी हरी नाही झालं. कारण हरी ही ती भावना आहे की तिथं ती तुम्ही गेलात ना की तुमचं तुम्ही राहत नाही. मग एकदा जर त्याच्यामध्ये तुम्ही मिसळला त्या पांडुरंगामध्ये
तर तुमचं स्वतःचं वर्णन करायला तुमचं अस्तित्वच राहत नाही, तुम्ही पांडुरंगच बनून जाता. म्हणून हरिमुखेपणा. म्हणून मला माझ्या गुरूंनी हा ज्ञानेश्वरी जे सांगितली ह्या अनुषंगाने सांगितली की कशी पाहिजे. आज बघा, तेव्हा गंमत बघा, तेव्हा लोक त्या काळी हे चारही भावंड घरासमोरनं गेली तर इंद्रायणीत जाऊन स्नान करायचे. विटाळ झाला, वाईट झालं. आणि आज 5 मिनिटं तरी पादुका आमच्या इथं जरा विसावायला थांबवल्यात तर बरं होईल, असं चालू आहे. म्हणजे तेव्हा कळलं नाही, जेव्हा मोकळं झालं, जेव्हा एक एक गेले. म्हणून ज्ञान आणि ह्या निवृत्ती ज्ञान सोपान मुक्त हे जेव्हा तुम्ही वैचारिकतेतनं नीट बघाल, ताबडतोब आचरण कराल, तेव्हाच उत्तम जीवन होणार आहे. पण वेळ गेल्यानंतर जर तुम्हाला लक्षात आलं की नाही मी तेव्हा करायचं, जेव्हा माझ्याकडनं राहून गेलं, हे चुकलं, तर लक्षात घ्या ती वेळ परत तुमच्या जीवनात येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण तिथं स्थान कुठं आहे? पंढरपूरला आहे. पण हरी कुठं आहे? मीच हरी आहे. ज्या क्षणी तुम्हाला कळेल की मी माझ्यात देव नाहीये, मीच देव आहे, म्हणजे तो एक रूप एक रंग झालेला आहे. तो रंग कुठला आहे? तो ज्याच्यात मिसळतो तो होणार आहे. म्हणून आपण तिथं हरीच्या चरणी जे जे तिथं जाऊन ती अनुभूती घेतात ते त्याचं वर्णनच करू शकत नाही. अवर्णनीय असतं, कारण तो मनुष्य नसतोच, तो त्यातल्या त्या पांडुरंगाचाच एक भाग असतो. त्या पांडुरंगाशी एकरूपता झालेली असते, म्हणून त्याचं वर्णन सांगूच शकत नाही. कसं वाटलं सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? नाही हो, इतकं ठेवला माथा आणि इतकी एकरूपता आली की काय सांगू. सगळं विसरून गेलो. मी विसरून गेलो म्हणजे काय, तो मी नाहीच राहिलो. मग ही रोजच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट आणणं गरजेचं आहे की रोज आपल्याला ते जगणं गरजेचं आहे. म्हणजे नित्य हरिपाठ जो एक वारकरी पंथाचा किंवा बाबा महाराज सातारकरांचे बऱ्याच जणांचे नित्य हरिपाठ आहे. तर हरिपाठ म्हणजे काय? तर पाठ आपण म्हटलो ना, मी रोज एक पाठ वाचतो, पण पाठ म्हणजे काय? तर आपल्या बरोबर आपल्या पाठीशी जो आहे तो. म्हणून हरीची पाठ म्हणजे हरीच्या बरोबर असल्याचा पुरावा. नित्य म्हणजे रोज. आपण म्हणतो नित्य निरंतर असावं, रोज नसावं. नित्य निरंतर, क्षणोक्षणी नित्य. आत्ता आहे ते नित्यच आहे, म्हणजे आपल्या देहात आत्ता वास्तव्य आहे. मग मला माझ्या गुरूंनी हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ह्या जीवनाच्या ह्या 4 अवस्था आहेत, हे भावंड नाही आहेत, तर ही अवस्था समजावून अशा प्रकारे सांगितली. इथे थांबतो. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.